प्रस्तुत काल आपण विवेक चूडामणी ग्रंथ श्लोक क्रमांक 28 वाचून थांबलेलो होतो. आजच्या याच्यात तुमचा अनुग्रह लाधलो, परंतु एका जनार्दनी तुमचा दास आणि त्याची आस पुरवाय. आता अनुग्रह भेटलाय, सगळं झालं, दास झालो, तरी अपेक्षा आहे ती पुरवावी. तसे इथे 28व्या नंबरच्या श्लोकमध्ये पाहिलं होतं आपण काल. त्या मुमुक्षु साधकातील आकांक्षा जरी मंद किंवा मध्यम प्रचिती असली तरी स्त्री गुरुकृपेमुळे वैराग्याने आणि शमाधिक गुणवाढीने तीव्र झाली म्हणजे आपले फळ मोक्ष देऊ शकते. आता त्यांनी सांगितलेले षडगुण, काल काय सांगितलेले आहे त्यांनी, समाधिक षटगुण ते त्याच्याकडे पाहिजे, परंतु कधी तो मुमुक्षु तीव्र आकांक्षा असा असला तर लवकर फलद्रूप होतील. गुण आहेत पण मुमुक्षुत्व नाही तरी काय उपयोगाचं नाही. त्या मुमुक्षु साधकामधील आकांक्षा जरी मंद आणि मध्यम प्रतीची असली तरी श्री गुरुकृपेमुळे संतांची कृपा प्लस वैराग्य आणि समाधिक गुणवाढीने तीव्र झाली म्हणजे आपले फळ मोक्ष देऊ शकते. हे सगळं आहे त्याच्याकडं. मुमुक्षुत्व पण पाहिजे. मुमुक्षुत्व आहे, नुसतंच मुमुक्षुत्व असून उपयोग नाही, श्रीगुरूंची कृपा पाहिजे आणि त्याच्यामध्ये वैराग्य पण पाहिजे. ह्या जगतातल्या दृश्यगोचर जगताबद्दल त्याच्यामध्ये नश्वरवत त्याला कळाल्यानंतर वैराग्य निर्माण झालं पाहिजे आणि वैराग्य निर्माण झाल्यानंतर मग आपोआप त्याला फळ मिळू शकतो. काल आपण इथे येऊन थांबलेलो होतो. आता पुढच्या याच्यात सांगतात ते श्लोक क्रमांक 29 वाचतोय. काल आपण 28 वाचलं होतं. मंद प्रज्ञ आहे तेवढी त्याची तीव्रता नाही, मुमुक्षुत्व आहे पण तीव्र नाही, तरी त्याला साधेल गुरुकृपा आणि वैराग्य असेल तर. आता त्याच्या श्लोकाचा पुढचा श्लोक आता आपण वाचायला सुरुवात करतोय. ज्याच्यामध्ये तीव्र वैराग्य आणि तळमळीची मोक्ष इच्छा आढळते त्याच्यामधीलच शम आणि इतर गुण त्यांना अर्थ असतो. आणि जर त्याच्यामध्ये तीव्र मुमुक्षुत्व नाही आणि वैराग्य नाही तरी मग त्याच्यामध्ये शमदम जरी साधन तो करत असला तरी त्याला मोक्षाचा अंतिम जो सिद्धांत आहे, जे फळ आहे ते मिळू शकत नाही. ते म्हणतात किंवा पाहिजे तसं फलद्रूप होऊ शकत नाही. त्यामधील शम आणि इतर गुण त्यांना अर्थ नसतो आणि ते खात्रीने फलप्रद होतात. बघा, जर त्याच्याकडे मोक्ष तीव्र मुमुक्षुत्व आहे आणि वैराग्य आहे तर मग मात्र त्याला अर्थ आहे, परंतु हे नाही तर मग काय उपयोगाचं नाही. आणि त्याच्याबरोबर हे जर असेल काय तीव्र मुमुक्षुत्व आणि वैराग्य तर मात्र खात्रीने ते फलद्रूप होतात, एरवी नाही. आता त्याचा खालचा भावार्थ असं पाहूया आपण. असे कित्येक साधक आहेत की ते शम दमादिक षडगुणांनी गुणाचे दीर्घकाळ आचरण करूनही ते काही आध्यात्मिक प्रगती करू शकले नाहीत अशी ते तक्रार करतात. किती लोक आहेत ते म्हणतात आमच्याकडं शम म्हणजे मनोनिग्रह आहे, दम म्हणजे इंद्रियांना सुद्धा आकळलेलं आहे, तरीसुद्धा आम्ही शिवाय 1 आणि 2 दिवस नाही दीर्घकाळ ही उपासना साधना करतो तरी आमची आध्यात्मिक प्रगती करू शकले नाहीत अशी ते तक्रार करतात. मग तक्रार करतात, मग त्याचं कारण काय? त्यांच्याकडे कशाचा अभाव आहे? मुमुक्षुत्व नाही, वैराग्य नाही. मग त्याला त्या गुणांना किंमत नाही. विवेक आणि वैराग्य पाहिजे तर त्याला ती गोष्ट घडू शकते, मुमुक्षुत्व असेल तर. वेदांताचे आचरण म्हणजे काही नैतिकतेचे किंवा सदाचाराचे प्रशिक्षण नव्हे. आपण एका चाकोरीबद्ध जीवन जगणं म्हणजे आपण संतांच्या मागाने चाललो आहे असं होत नाही. आपणच आपल्याला स्वतःला गुंतवून घेतलेले. समजा मी सगळे नित्यनियम करतो, रोज सकाळी मंदिरात गेल्याशिवाय राहत नाही, उपासना करतो, हो, म्हणजे हे चाकोरीबद्ध जीवन जगणं म्हणजे संतांच्या मागे येत आपण असं होत नाही. बघा, ते म्हणतात वेदांताचे आचरण म्हणजे काही नैतिकतेचे किंवा सदाचाराचे प्रशिक्षण नव्हे. आता किती वेदाचा अभ्यास केलेला आहे किती लोकांनी, तसं त्यांचं चाललेलं आहे वाटचाल, पण तरीसुद्धा ते नाही. तुम्हाला ह्या व्यवहारामध्ये नावलौकिक आणि मी सगळं ओके करतोय, अरे हे जगतच खोटं आहे, त्याच्यातल्या मग तुझ्या त्या उपासना पण खोट्या आहेत. तुला अंतिम सत्य काय आत्म्याची भेट होत असेल तर मग तुझं ते सगळं बरोबर आहे. नाही ते एका चाकोरीबद्ध जीवन जगणं म्हणजे काय उपयोगाचं नाही. मग धर्माच्या बाबतीत किती चाकोरीबद्ध जीवन जगणारी लोक आहेत पण त्याला हालचाल करता नाही. जसं प्लास्टर ऑफ सर्जरी केलं एखाद्या हाताला तर त्याला स्वतःच्या मनाने काही वळताच येत नाही कारण त्याला बांधून ठेवलेलं आहे. तसं या नियमाने सुद्धा कितीतरी लोक जखडलेले असल्यामुळं त्यांना जे मुक्त संचार ज्याला म्हणतात, मुक्त स्थिती, त्याचा अनुभव येऊ शकत नाही. मग नित्यनेम आम्ही ते प्राणी दुर्लभ याचा
लई बाऊ पण नाही झाला पाहिजे, पण ते केलं पण पाहिजे. नित्यनियमात आहेत. बाबा म्हटले आता नियम, आता बघा त्याचं उदाहरण दिलं. नियम होता, एका ताईचा पती मिलिटरीमध्ये आहेत आणि तो कामाला जाताना गेला निघून. तो म्हटला तुम्ही ती म्हटली तुम्ही गेल्यावर मला कसं काय व्हायचं, माझं जीवन कसं कंटाळायचं, मला आठवण झाली काय करायचं. म्हटले हा माझा फोटो घे आणि त्याचं तुला जर लई तीव्र आठवण झाली, तू 10 मिनटं तिथं ध्यानाला बसली का तुला असं वाटेल मी तुझ्या सान्निध्यात आहे किंवा तू माझ्या सान्निध्यात आहे. हो म्हटली. मग तिने तो नियम चालू ठेवला आणि एक दिवशी तो येऊन बेल मारतोय तरी ती काय म्हणली माझा नियम आहे. तोपर्यंत त्याला बाहेर रखडं ठेवला. मग तो नियम काय उपयोगाचा आहे? नियम ज्याच्यासाठी केला ते फळ आपल्याला भेटलं पाहिजे, अन्यथा तो नियमसुद्धा काय मग तो वरकांतीच होऊ शकतो. म्हणून तुकाराम महाराजांना म्हणायला लागलं मी साधक आहे, मी साधना करतो, तरी पण तुका म्हणे देवा, तुका म्हणे नको वरपंग देवा, घेई माझी सेवा भावशुद्ध. वरवरून मला असं बांधल्यासारखं नको, मला आतून ते वाटलं पाहिजे. वेदांताचे आचरण म्हणजे काही नैतिकतेचे किंवा सदाचाराचे प्रशिक्षण नाही. शाळेत शिकवलं ना आपल्याला, दारू पिऊ नये, मांसाहार करू नये, विडी सिगारेट पिऊ नये, तंबाखू खाऊ नये, पण त्या सदाचाराचं कुठं काय जोपासना झालेली नाही. मग असं सांगणं किंवा त्याच्या बांधून घेणं म्हणजे नाही. सदाचाराचे वातावरण निर्माण करीत हे महान गुण त्या नवशिक्क्याच्या मनोवैज्ञानिक परिसरात मुख्यतः नीतीचे आणि सदाचाराचे वातावरण निर्माण करीत असतात. या गुणांमध्ये ते चांगले गुण त्याच्यामध्ये निर्माण होतील, नैतिकता राहील त्याच्याकडे, हो सदाचार राहील, पण एवढ्या पुरता परमार्थ नाही. मग त्याच्यासाठी जर आपल्याला एकनाथी भागवत अध्याय क्रमांक 14 आणि श्लोक क्रमांक 22 वाचला तर तू दानशूर आहेस. पण दानशूर म्हणजे ती भक्ती नाही आहे. दयावंत तुझा गुण म्हणजे नाही. ते म्हणतात तू स्वतःला जर बांधून घेत असेल एखाद्या नियमाने पण तुला ती गोष्ट भेटत नाही तर त्याला भक्ती असं म्हणत नाही. किंवा प्रमाद होणार त्याच्यामधून, किंवा चांगले वेदांत अभ्यास केलेला आहे त्यांनी, चांगली सुभाषित पाठ केलेली आहेत, पण ते म्हणतात गाढवाच्या अंगावर चंदनाचे बोजे ठेवल्यानंतर त्यातील तो सुवासाचे रहस्य जाणू शकत नाही. तसं हे जीवन नाही ते म्हणतात. ते काही प्रमाणात त्याला फलद्रूप होऊ शकतं, त्याची नैतिकता चांगली राहील, पण आत्म्याच्या भेटी त्याच्या पुढची स्टेप आहे ते म्हणतात. सदाचाराचे वातावरण निर्माण करील कोणामध्ये? हे महान गुण नवशिक्क्याच्या मनोवैज्ञानिक परिसरात मुख्यतः नवीन माणूस जो परमार्थ लागला त्याला हे गुण फायदेशीर ठरतील, पण हे गुण म्हणजे भक्ती नाही. केवळ प्रामाणिकपणाचे जीवन जगून आम्ही लय प्रामाणिक आहे. काय प्रामाणिक आहे? देवाशी कुठं प्रामाणिक आहे? प्रामाणिक काय गुण? हा प्रामाणिक इथं काय, इथं चांगलं बी नाही खोटं बी नाही काही. ते म्हणतात आम्ही लय प्रामाणिक, आमचे व्यवहार फार स्वच्छ आहेत. अरे त्याला कोण विचारतो? सगळे व्यवहार इथले तिथले जगातले, लटिका हा व्यवहार, सर्व हा संसार, या सर्व संसारामधले सर्व व्यवहार लटकेत. मग त्याचं तुला कशाला भूषण पाहिजे? केवळ प्रामाणिकपणाचे जीवन जगून ज्याचे ईश्वरत्व म्हणून वर्णन केले जाते अशा परिपूर्णत्वास आम्ही पोचू शकणार नाही. की ही काय असे विचारणारे अनेक भ्याड अध्यात्मी मार्ग असतात. आता त्याच्यातून परत सांगितलं आम्ही एवढे दिवस करतो पण आम्हाला काहीच प्राप्त नाही झालं. मग ते म्हणतात हे प्रामाणिकपणे जीवन जगून ज्याचे ईश्वरत्व म्हणून वर्णन केले अशा परिपूर्णत्वास आम्ही पोचू शकणार नाही की काय असे विचारणारे अनेक भ्याड अध्यात्मी मार्ग असतात ते दिसतात. आम्ही एवढे दिवस करतो पण आम्हाला काही भेटत नाही. नक्की भेटेल ना, नक्की भेटेल ना, असे पण भीती निर्माण करणारे काही लोक आहेत, स्वतःचं पतन करणारे. हां, आजकाल हा प्रश्न चांगलाच सर्वसामान्य झालेला आहे आणि गोंधळ पडलेले आणि कदाचित बौद्धिक थकवा आलेले लोक शास्त्राचा सखोल अभ्यास करण्यास नकार देतात. असं करून करून लोक म्हणतात आम्ही भरपूर केलो आणि मग आता सोडून दिलं. नाही, प्रयत्नवादी राहिलं पाहिजे, सतत करत राहायचं. ते तुमच्या नशिबात तुमच्या योगात कधी असेल ते त्यावेळेला देतील. तुका म्हणे येथे नचले तातडी प्राप्त काळ घडी आल्यामिनं. आपण अनेक प्रयत्न करतो पण ईश्वराचा सुद्धा आपल्याला आशीर्वाद पाहिजे, त्यावेळेला ती गोष्ट होईल. हा प्रश्न चांगलाच सर्वसामान्य झालेला आहे आणि गोंधळात पडलेले आणि कदाचित बौद्धिक थकवा आलेले कितीतरी गोंधळात पडलेले दिले सोडून त्यांनी. आणि गोंधळ निर्माण कोण करत असतो? आपणच आपल्या बुद्धीची फरफट करत असतो. आपल्याला जर याच्यातलं नीट काही कळलं नाही. किती लोक याच्यावर अभ्यास करतात. ह्या धर्मग्रंथांमधून सुटलेले जीव जास्त आहेत धर्मग्रंथ वाचून का गुंतलेले जास्त आहेत? गुंतलेले जास्त आहेत. हे तेच वाचतात पण सुटायच्या ऐवजी गुंततात. का तर त्याचा आशय नीट कळाला नाही. आपल्या बुद्धीने पण साथ दिली पाहिजे.
म्हणून धन्य मी मानिल आपुने संचित. किंवा अजून काय, बरवी ही वेळ सापडली संधी, साह्य झाली बुद्धी संचिताची. बुद्धीने साह्यत्व दिलं पाहिजे, बुद्धी प्रगल्भ झाली पाहिजे. या बोलण्याचा काय आशय निघतो हे कळायला सुद्धा तेवढी आपली बुद्धी मास्टर पाहिजे, तिला गण चढलेला नाही पाहिजे. मग गोंधळात पडलेल्या आणि कदाचित बौद्धिक थकवा आलेले, कळतच नाही. आता बस झालं, थकलेला माणूस काय म्हणतो, आता प्रवास बस झालं. बौद्धिक थकवा आलेले लोक शास्त्राचा सखोल अभ्यास करण्यास नकार देतात. बस झालं, आम्हाला नाही जास्त वाचायचे. जीवनाच्या त्यांच्या प्रामाणिक प्रयत्नातून ते सत्य जीवन जगत असल्याचा दावा करीत असतात. आम्ही काय कमी केलं, आम्ही तर खूप असं करतो तसं करतो. हे तुमचं म्हणणं झालं. तुमचं तो कात बी नाही, पानाला एवढा कात घालतात तेवढा पण परमार्थाने. अपेक्षा किती आहेत आपल्या. जीवनाच्या त्यांच्या प्रामाणिक प्रयत्नातून ते सत्य जीवन जगत असल्याचा दावा करीत असतात. आम्ही तर भरपूर केलं, आम्ही भरपूर केलं. हे आम्ही भरपूर केलं ना, त्याच माणसाने काहीच केलं नाही. कारण ते कधी होतं, पावली ही पूजा कधी पावली जाते, पूर्ण समर्पण भावनामध्ये पावली जाते. केलेलं ह्या हाताचं त्या हाताला न कळणं, त्यावेळेला ते म्हणतात मी कर्तव्यनिष्ठ आहे. आहेत ना काही लोक म्हणतात आम्ही कर्माचे अधिकारी, कर कर. त्याच्यासाठी स्पेशल काम गाणं आहे, दाम करी काम वेड्या, दाम करी काम वेड्या. थकायचं काम आहे. आम्ही कर्तव्यनिष्ठ आहोत, मी प्रामाणिकपणे धन मिळवतो, याला भक्ती कोण म्हणत नाही. आणि मी माझ्या घराची आणि कुटुंबाची काळजी वाहतो. कुत्री मांजरी बी काळजी वाहतात. पहा बरं, ती माकडीन पळत असती, तिच्या मागे जेव्हा लागलेलं असतं ना वाघ वगैरे, तेव्हा पिलाला घेऊन पळत असती. मग ती भक्ती झाली काय. किंवा हरणंसुद्धा वाघाच्या तडाक्यात आपलं बछडं सापडलं तर ती हरणं परत येतात आणि त्या बछड्याला सोडून जातात. म्हणजे त्याला भक्ती म्हणतात का. तो चांगला गुण आहे, पण चांगला गुण म्हणजे परमार्थ नाही. जशी एखादी दिसायला बाई चांगली आहे, गुणी आहे, सगळं आहे, पण तिचा पती नाही, ती जशी धर्मकृत्यांना वर्जे, तशी दया हे भक्तीमध्ये बसत नाही. चांगले गुण हे भक्तीमध्ये, ही गुण बरे आहेत, तुमच्या भक्तीला पोषक आहेत, परंतु ते म्हणजे भक्ती नाही, त्याच्यावर फुगलेले आहेत. हां, भक्तीविन दयेची थोरी. बघा, जानपा पुरुषाविन सुंदरी. बघा, ती सर्व धर्म बाहेर, तिला कोणत्याही धर्मकर्त्यामध्ये तिला घेतलं नाही, वर्ज केले नाही. किती परफेक्ट आहे बघा. म्हणजे बाबांच्या भाषेत आज मुक्ताबाई पण आहे. बघा, याला म्हणतात जोड्या लावणे, याला म्हणतात जोड्या लावणे. इकडं काय चाललंय ते तिकडं. तुझ्या पप्पांनी पण त्या दिवशी तसंच केलं. कीर्तनात एक प्रमाण आठवे ना मला, आणि मी म्हटलं कोणतं. तेवढ्या टायमात त्यांनी तिकडून लगेच सोडलं. तर दादा उभे होते त्यांच्यामध्ये. म्हटलं दादा बघा बरं, की मधने बाबा म्हणतात कीर्तनकाराच्या जे पोटात आहे ते साथीवाल्याच्या पोटात, तीच ओळ कशी काय. त्यांना म्हटलं तुम्हाला कसं काय माहिती, मला हीच ओळ पाहिजे होती. नाही म्हणले, मला वाटलं आतून. आणि फटकन मी इकडे विचार करतो तेवढं त्यांनी तिकडून सोडली. माझ्या घराची आणि कुटुंबाची काळजी वाहतो. ती जनावरांसारखं जीवन झालं. ते जनावरं पण तशीच काळजी करतात. कुत्रीला 12 पिल्लं होते, सांभाळतात ना ती. आणि मला परवडते तेवढा प्रमाणात दान धर्माने मी दुसऱ्यांना माझ्या धनात वाटेकरी करतो. मी व्हाईटने कमवतो आणि त्याच्यामध्ये थोड्या पावत्या बी फाडतो. मग तू मोकळा झालं, मग आता तुझं तेवढंच काम झालं. आणि तथाकथित आध्यात्मिक साधना करण्यापेक्षा मी अधिक उदात्तात्मा आहे. मी त्यांच्यापेक्षा बरे साधना करणाऱ्यांपेक्षा. आणि हा माझा विश्वास आहे, मी जे करतोय ते बरोबर आहे. विवेकाने ज्यामध्ये पूर्ण वैराग्य वृत्ती निर्माण झालेली आहे आणि आपल्या मर्त्य जीवनाच्या मर्यादा उल्लंघून जाण्याची ज्वल्लक तळमळ ज्यांना लागून राहिलेली आहे, अशा व्यक्तीमध्येच शम दम पवित्र इत्यादी गुण फलप्रद होतात. बघा, हे एवढ्यामध्ये नाही होत. हे करतो ना त्याच्याकडं ठासून भरलेलं आहे. काय अहंभाव. मग याच्यामध्ये मी कर्तव्यनिष्ठ आहे, म्हणजे त्याचा मी एकदम फिट आहे. मी काय प्रामाणिक धन कमवतो. 2 तोही मी चालला त्याचा. 3 कुटुंबाचं व्यवस्थित करतो आणि उरलेल्या पैशातून माझ्या वाट्यातून कमवलेले चांगले. तर त्याचा मी गेलाय का. मी देह म्हणता
कोटी ब्रह्महत्या येऊन पाठी थापट दे. आम्हाला राहायला याने जागा केली. परमार्थ करत असताना आपला मीपणा संपला पाहिजे. मी म्हणजे काय? मी देव आहे, मला काहीतरी समजतं. ही आपली पतनाची कारणे आहेत. मी अल्लड आहे, अनाथ अपराधी आहे मी, मला काही कळत नाही. विवेकाने ज्यामुळे मध्ये पूर्ण वैराग्य निर्माण झालेले आहे. आता बघा, काही लोकांमध्ये वैराग्य आहे ना, पण विवेकाचा अभाव आहे. विवेकाने वैराग्य निर्माण झालं पाहिजे. म्हणजे काय? पडलेली रश्शी आहे, ती नवरत्नाचा हार बी नाही आहे आणि तो साप पण नाही आहे. ती काय आहे? रश्शी. असं विवेकाने वैराग्य निर्माण त्याच्याबद्दल झालेलं आहे पाहिजे. ह्या पैशाला काय किंमत आहे? धनाला कोण विचारतो? कुत्रा विचारत नाही. असं वाटलं नाही नाही, आम्ही धनाचा त्याग करतो म्हणजे धन धन समजलाच ना. तो धन म्हणजे कागदाचे तुकडे असं वाटलं, मग त्यागलं तर समजायचं. त्याचं मूळ स्वरूप कळालं पाहिजे. विवेकाने ज्यामध्ये पूर्ण वैराग्य वृत्ती निर्माण झालेली आहे आणि आपल्या मृत्य जीवनाच्या मर्यादा उल्लंघून मी मरणार आहे आणि मला काहीतरी एका लिमिटमध्ये ठेवलेलं आहे, हॅट मी ते सगळं टाकून देणार, त्या उल्लंघून जाण्याची ज्वल्लत तळमळ. मी शरीरापुरता मर्यादित नाही, मी कोणत्या कर्माने बांधलेलो राहणार नाही, कारण माझं स्वरूप व्यापक आहे आणि मला त्या स्वरूपाला प्राप्त व्हायचं अशी ज्वल्लत तळमळ ज्यांना लागून राहिलेली आहे, अशा व्यक्तीमध्येच क्षम, दम, पवित्र इत्यादी गुण फलद्रूप होतात. बघा, तिथे त्याचं फलप्रद होतात. कधी? ज्यावेळेला त्याच्यामध्ये तीव्र मुमुक्षुता आहे, त्याच्यामध्ये निर्माण झालेली वैराग्य निर्माण झालेली. आणि वैराग्य कशाने निर्माण झालेलं आहे? विवेकाने निर्माण झालेले. वेड्या लोकांमध्ये पण वैराग्य निर्माण झाले. त्यांना काय घेणं नाही घरदाराचं. अशी किती लोक आहेत गावाकडं, काहीच त्यांना नाही कळत पण नाही. काय यांना घरदाराचं नाही, यांना घरदाराचं नाही म्हणजे यांना देवाबद्दल आणि अंतिम सत्याबद्दल काय उत्कंठा लागलेली आहे का? नाही. त्यांची बुद्धीच तेवढी आहे, म्हणजे त्याला वैराग्य नाही म्हणता यायचं. या शंकराचार्यांच्या विधानाने वरील चुकीची धारणा उडून दिली जाते. बघा, जे सर्व काळ प्रामाणिक जीवन व्यतीत करीत होते, अशा मला माहीत असलेल्या काहींची नियती खचितच हृदयविदारक आहे. मला अशी काही माणसे ते प्रामाणिक जीवन जगणारे, असे लोक संपत्ती, सत्ता, लोकप्रियता, सुख, उपभोग इत्यादी मृगजळाच्या मागे धावत भोगातिशयाच्या जगात जीवन व्यतीत करीत असतात आणि सत्रस्त होऊन विसावतात. बघा, कोणचे? वरचे. विवेक नाही, वैराग्य नाही, परंतु त्यांच्यामध्ये हे गुण आहेत. कोणते? शम आणि दम. इंद्रियांना अकळण्याची क्षमता आहे, मनोबल त्यांचं मजबूत आहे, पण त्यांच्यामध्ये अजून मीपणा ठासू नये. मग अशी कितीतरी लोक आहेत. असे लोक कशात गुंतलेले आहेत? संपत्ती, सत्ता, लोकप्रियता. हा परमार्थाचा उद्देश नाही, लोकप्रियता सुद्धा नाही. सुख, उपभोग इत्यादी मृगजळाच्या मागे धावत आहेत. हे सगळं काय आहे? मृगजळ. काय काय आहे? सुख, उपभोग. हा काय? मृगजळातला एक भाग आहे. लोकप्रियता हे काय? मृगजळ. म्हणजे त्याच्याबद्दल ते त्याच्यामध्ये अजून जगाला सत्य समजतात आणि तिथे काहीतरी आपल्याला करायचं आहे, अंतिम सत्य नाही साधायचं. मृगजळाच्या मागे धावत भोगातिशयाच्या जगात जीवन व्यतीत करीत असतात आणि सत्रस्त होऊन विसावतात. स्वतः थकून थकून मग विसावतात, आता बस झालं म्हणतात. आणि धर्माला तसेच पोकळ आणि अर्थहीन जीवन पद्धतीवर आधारलेल्या स्वतःच्याच तत्त्वज्ञानास दोष देत सुटतात आणि म्हणतात काय नाही हो, आम्ही सगळं करून पाहिलं, आम्ही किती चांगलं वागलो, अमुक झालं तमुक झालं. आणि स्वतःच्याच आपल्या वैदिक तत्त्वज्ञानालाच ते नावं ठेवतात. काय नाही करून पाहिलं. आता हे असेच लोक आहेत ना, आम्ही एवढं केलं अजून आम्हाला नाही, हा लगेच चाललाय प्राप्त करायला. अरे एवढे पण श्रम करावा लागत नाही. फक्त बाबा म्हणतात समजूत बात करायची. परमार्थ करणे म्हणजे काय? समजूत बात करणे. काय समजूत आहे? मी देह आहे आणि हे जग आहे, ही समजूत बात करायची. मग वास्तव काय आहे? मी आत्मा आहे आणि हा असतो त्याचा सर्व त्याचा विलास आहे. मी आत्मा आहे आणि हे जग आहे तरीसुद्धा नाही. मी आत्मा आहे आणि हा दुसरा आत्मा आहे तरीसुद्धा नाही. जो मी आहे तोच तो आहे आणि तेच सगळं नटलेले. हा परमार्थाचा अंतिम टप्पा आहे. तिथं न जाता हे दुसरीकडेच भरकटत बसले आणि हे प्राप्त न झाले म्हणतात पोकळ आहे म्हणतात, याच्यात काही दम राहिलेलं नाही.
आणि धर्माला तसेच पोकळ आणि अर्थहीन जीवन पद्धतीवर आधारलेल्या स्वतःच्याच तत्त्वज्ञानास दोष देत सुटतात. आध्यात्मिक उत्क्रांती म्हणजे त्याचा शुद्ध जीवनाचा परिपाक नसल्याने त्याच्या भोवतालच्या परिस्थितीमध्ये जेव्हा बदल होतो तेव्हा त्यांना गोंधळून गेल्यासारखी वाट होते. आध्यात्मिक उत्क्रांती म्हणजे शुद्ध जीवनाचा परिपाक नसल्याने, शुद्ध जीवन म्हणजे परमात्मस्वरूप न झाल्याने त्याच्या भोवतालच्या परिस्थितीमध्ये जेव्हा बदल होतो, आत्मस्वरूपात मी आहे, मी रोज ते ऐकतो पण मी आत्मस्वरूप झालेलो नाही, जगत आत्मस्वरूप समजत नाही. आणि मग एखादी अशी काही घटना घडली तर त्या भोवतालच्या परिस्थितीमध्ये जेव्हा बदल होतो तेव्हा त्यांना गोंधळून गेल्यासारखे होते. नेमकं काय करावं, नेमकं काय करावं, नेमकं काय झालंच नाही आहे तर करायचं काय तुम्हाला. बघा, आध्यात्मिक मनोबलाशिवाय कोणालाही जीवनातील परिस्थितीच्या धमकावण्या व तडाखे यापुढे टिकता येणार नाही. आपण ह्या सगळ्याच्या पुढे कधी टिकू शकतो? आपलं आध्यात्मिक उंची झाली पाहिजे. मी ब्रह्मस्वरूप आहे अशा भावावर गेलो तर काही नाही, मग तो मनुष्य म्हणू शकतो जरी आकाशवर पडू पाहिजे. आपण तर किरकोळ किरकोळ गोष्टींमध्ये सुद्धा काय होऊन जातो, खचित होऊन जातो. ते म्हणतात बघा, आध्यात्मिक मनोबलाशिवाय कोणालाही, बघा, आध्यात्मिक बलाशिवाय कोणालाही जीवनातील परिस्थितीच्या धमकावण्या, परिस्थिती येत राहणार. बघा आता आपण जर पाहिलं, गणेश मुळे काका आली होती परिस्थिती पण ते त्यांच्या भूमिकेवर ठाम होते. डॉक्टर म्हणले त्यांना माळ काढा, त्यांच्या पत्नीला म्हणले, ते म्हणले काही केलं तर हे काढणार नाही. परिस्थिती आली, परंतु बघा आध्यात्मिक मनोबलाशिवाय ते मनोबल पाहिजे आपलं. ते मनोबल द्रोणाचार्यांकडे नव्हतं. का नव्हतं? आध्यात्मिक मनोबल द्रोणाचार्यांकडे नव्हतं. का बरं? काय असं घडलं त्यांच्या जीवनामध्ये? मोठं उदाहरण, अश्वत्थामा गेला, खात्री पण करायला त्यांना तयारी नाही, लगेच दिलं धनुष्य टाकून आणि बसले, मला आता संपवायचं. म्हणजे जगणं कोणासाठी होतं? नाशिवंत मुलासाठीच होतं ना. तो धृतराष्ट्र डोळ्यापुढे, पण हे द्रोणाचार्य नाही डोळ्यापुढे. बघा, कृपाचार्य बघा, यांनी उदाहरण दिलेलं होतं. खूप चांगले गुण आहेत कृपाचार्य, पण झोपलेल्या 5 कुंतीच्या बाळांना मारतो. तो कसा काय कृपाचार्य? त्याच्यापेक्षा धृतराष्ट्र बरा. कृतवर्मा आणि कृपाचार्य त्या 5 बाळांना मारून भेटायला गेले धृतराष्ट्राला आणि म्हणतात आम्ही आमचं काम फत्ते करून आलं. तुम्हाला लाज कशी नाही वाटली? धृतराष्ट्र म्हणतो, लाज कशी नाही वाटली? तुमचं नाव काय? कृपाचार्य. झोपेत असणाऱ्या बालकांना मारताना तुम्हाला लाज नाही वाटली? हो, तुम्ही आचार्य आहेत आमचे. नाही, युवराजांची तशी इच्छा होती. अरे युवराजांना आम्हाला शहाणं करण्यासाठी तुमची नियुक्ती आहे आणि तुम्हीच ते धंदे करून आले, तोंड दाखवू नका आम्हाला. त्या दोघांचं काय झालं त्याचा काही तपास लागला नाही शेवटपर्यंत, कुठं गायब झाले. कृपाचार्य असून सुद्धा मग काय झालं? त्यांच्या आध्यात्मिक मनोबलाशिवाय कोणालाही जीवनातील परिस्थितीच्या धमकावण्या व तडाखे यापुढे टिकता येणार नाही. त्या अध्यात्मामध्ये भीष्माचार्य सुद्धा कमजोर होते. काही प्रश्न आले का गेले गंगामाईकडं, मला अशी अडचण आली, अरे तू का आता बारीक खुळगा राहिला का म्हटले, काही झालं का चाललं माझ्याकडं, तुझ्यामध्ये आहे की नाही? ती अर्जुनामध्ये धमक होती. तो संग्राम हरी जिंकला, निवांत कवचाचा ठाव फिडिला, तो पवाडा केला गंधर्वासी, पण एवढा मोठा अर्जुन, पण अध्यात्म विद्या नाही त्याच्याकडं. अध्यात्म मनोबलाशिवाय तो सुद्धा हतबल झाला होता. अध्याय क्रमांक 1, ही आदिपुरुषाची माया, ब्रह्म याही नाही आया, म्हणून ऐके भुलविला राया. संजय म्हणे राजा अर्जुनाला भुलवलं गेलं. ही आदिपुरुषाची माया ब्रह्मदेवाला फसवते, ठकविले ब्रह्मादिका. एवढी एक कंडिशन आहे. पण आध्यात्मिक माणूस नाही, त्याचं मनोबल तेवढं राहील. बघा, आध्यात्मिक मनोबलाशिवाय कोणालाही जीवनातील परिस्थितीच्या धमकावण्या व तडाखे यापुढे टिकता येणार नाही जर अध्यात्म नसेल तर. म्हणून तीव्र वैराग्य जलाने संचित झालेल्या आणि मुमुक्षुत्वाच्या फळाने नांगरलेल्या हृदयात ही क्षमदमाधिक षडगुण संपत्ती जोपासल्याखेरीज ती फलीभूत होणार नाही. म्हणजे षडगुण संपत्ती आहे पण मुमुक्षुत्व नाही. मुमुक्षुत्व म्हणजे काय? मला या सगळ्या संसार जालातून सुटायचंय.
आणि वैराग्य नाही, जर याच्यामध्ये गुंतत गेलो तर तिथपर्यंत जाऊ शकत नाही. शिवरात्रीच्या ग्रंथामध्ये काय सांगितलेलं आहे, एका हरणाला पकडलं, दुसऱ्याला घेऊन आला, तिसऱ्याला घेऊन आला, म्हणजे मायेत फसली की नाही, मग गुंतत गुंतत जातो त्याच्यामध्ये. म्हणून नको नको म्हणा गुंतू माया झाली. मग एवढे गुण आहेत, त्यांनी सांगितलं समाधिक सद्गुण संपत्तीने पूर्ण आहे, पण वैराग्य नाही, मुमुक्षुत्व नाही, विवेकासहित वैराग्य नाही, तर ते गुण त्याला तेवढे फायदेशीर ठरणार नाही. पण आणि अजून जर एखाद्या वेळेला तो मंद आहे आणि याच्याकडे हे 3 गुण आहेत, वैराग्य पण मंद मुमुक्षुत आहे, जर गुरुची कृपा असेल तर हळूहळू सुद्धा तो पोचेल. पण एरविने अशी किती चांगली महात्मे जगामध्ये आपण पाहू, त्यांचं जीवनचरित्र पाहिल्यानंतर आपल्याला असं वाटतं आपण फार नॉर्मल आहेत. परंतु त्यांच्याकडं आता उदाहरण सगळ्यात मोठं घ्यायचं, चांगदेव महाराज, त्यांच्याकडे विवेकासहित वैराग्य नव्हतं, त्यांच्यामध्ये तेवढं मुमुक्षुत्व नव्हतं का नाही, ते फिरून फिरून त्यांच्या हातात जेवढं आलं त्यालाच ते परमार्थ समजले होते. आणि जगाला काय समजत होते, ते सत्य समजत होते. स्वतःच्या शरीराला काय समजत होते, सत्य. म्हणून 1400 वर्षे जगण्याचा त्यांचा अट्टहास होता. पण ज्या दिवशी त्यांच्यामध्ये ते मुमुक्षुत्व निर्माण केलं, ज्ञान कोणी केलं निर्माण, सांगा बरं, कोणी निर्माण केलं? मुक्ताबाईंनी केलं. तिथे फिरत फिरत गेले, ते ध्यानाला बसलेले होते, सगळे मृतदेह टाकलेले होते. तिने काठी घेतली, म्हणले उठा नाही तर सटकून काढेल एकेकाला. आता माराच्या भेताने भूत पण पळून जातात, हे मुर्दे गेले पळून. आणि मग बाबा ध्यानातून जागे झाल्यानंतर, अरे ह्या वेळेला काय माणसं मेली नाही वाटतं. ते म्हणले नेहमीपेक्षा जास्त, मग कुठं नेलेत? ते म्हणले उठून गेले. अशी 4 भावंड आली. काय त्यांच्यामध्ये असेल, नेमकी काय उंचे, ते मुमुक्षुत्व अर्धवट निर्माण झालं. पण तीव्र मुमुक्षु लेटर आल्यानंतर झालं. मग ते मुमुक्षुत्व निर्माण झाल्यानंतर अंतिम सत्य कळल्यानंतर देहाबद्दलचे त्यांच्या भूमिका संपल्या. आता मला संपायचं, ते पण काळ आहे तसा. मग हे सगळे गुण पाहिजेत तर ते फलद्रूप होतील. ते म्हणतात कोणत्याही तडाख्याला घाबरणार नाही, म्हणून तीव्र वैराग्य जलाने संचित झालेल्या आणि मुमुक्षुत्वाच्या फळाने नांगरलेल्या हृदयात ही क्षमदमादिक षडगुण संपत्ती जोपासल्या खेळीस ती फलभूत होणार नाही. श्लोक क्रमांक 30 वाचतोय. ज्याच्यामधील मुमुक्षुत्व आणि वैराग्य वृत्ती या संबंधीची ओढ मंद स्वरूपाची असते, त्याच्यामधील क्षमादिक षडगुणसुद्धा वाळवंटातील मृगजळाप्रमाणे असफल होतात, फलभूत होत नाही. आता त्याच्याकडं वैराग्य पण आहे, षडगुण संपत्ती पण आहे, आणि त्याचं चाललेलं आहे चालणं. पण कसं चाललं आहे? धरसोड धरसोड धरसोड. मग त्याच्यामध्ये सुद्धा ज्याच्यामधील मुमुक्षुत्व आणि वैराग्य वृत्ती या संबंधीची ओढ मंद स्वरूपाची असते. ओढ कशी लागली पाहिजे आपल्याला? पक्वाद लावायचं आहे, ओढ लागायला लागते की नाही, गठ्ठे फटके बसवावं लागतात, तेव्हा तो लागला जातो. तशी ती मंद स्वरूपाची असली तर त्यामधील क्षमाधिक षडगुणाचा सुद्धा वाळवंटातील मृगजळाप्रमाणे, म्हणजे पाऊस पडला पण कुठं पडला? वाळवंटात. कोणता पडलाय पाऊस? मृगजळाचा. काय उपयोग आहे का? मग त्याप्रमाणे याचं चित्त वाळवंटासारखं आहे आणि तिथं पाऊस पडलाय, पण तो कसा? मृगजळाचा. त्या फलीभूत होत नाहीत. म्हणजे तुमच्याकडे चांगले गुण सुद्धा आहेत पण तीव्रता नाही, मुमुक्षुत्व नाही उपयोगाचं व्हायचं. पूर्वोक्त श्लोकात स्पष्ट केलेली कल्पना दुसऱ्या एका विधानाने आता पक्की केली जात आहे. श्री शंकराचार्य म्हणतात की ज्या अंतःकरणात वैराग्य वृत्ती क्षीण असते, क्षणिक असते, क्षीण होते, म्हणजे कसं वैराग्य वृत्ती निघते आपल्यामध्ये. आपल्या जवळचं कोणी मनुष्य गेलं तर ते 8-10 दिवस काय खरं नाही या मनुष्य जन्मात, मेलं म्हणजे गेलं, काय एवढं सगळं होतं, गेलं सगळं, 10व्यापर्यंत 13व्यापर्यंत. हां, आणि 10-12 दिवस झाले का मग ते काय होतं, वैराग्य हळूहळू कमी होत जातं. वैराग्य वृत्ती क्षीण असते आणि मुमुक्षुत्व अगदी ढिसूळ. कीर्तना सप्ताह झालं का माळ घालावं असं वाटतं. पण आता बघा श्रावण महिन्यात बऱ्याच लोकांना वाटेल माळ घालावं. आता मांसाहार बंद, तेले भूषण त्यांना, काहींचं गणपतीपर्यंत, काहींचं दसऱ्यापर्यंत, आणि नंतर परत धडाका चालू. म्हणजे त्यांचं ढिसूळ आहे ते. अधूनमधून उसळी मारणारी असते काय, आणि लहरी स्वरूपाचे असते. लहरी मुमुक्षुत्व. त्यामधील क्षमाधिक षडगुण खदखदून येऊ शकणार नाहीत. बघा, ते क्षमाधिक षडगुण म्हणजे पेरलेले वाळवंटात, आणि तिथं अजून दुसरे तण आहे तर पाहिजे तसं पीक येणार नाही. अध्यात्माच्या
प्रगतीच्या मार्गावर ज्यांना अशा तऱ्हेच्या बंद होणाऱ्या निरुद्ध वाटेवरून जावे लागते तेव्हा अशा साधकांनी त्यांच्या वाया गेलेल्या गतकालाकडे जरा मागे वळून पाहावे. सिंहावलोकन करायचं. मी जर तरफडतोय, मला का नाही प्राप्त होत, कुठं उणीवे. जसं आपण मागे म्हटलो भगवद्गीतेमध्ये 15व्या अध्यायापर्यंतच मोक्ष मिळाला पाहिजे, पण नाही मिळाला, मग मला का केटी लागली. मग 16वा 17वा 18वा आणि त्याच्यातून आपण प्रगती करायची. मग त्यांनी विचार करायचा, मी एवढा धडपडतोय, मला का नाही ती गोष्ट प्राप्त झाली. त्या साधकाने त्याच्या वाया गेलेल्या गतकालाकडे जरा मागे वळून पाहावे आणि यशाकडे नेणाऱ्या वेगवान, बघा काय पाहिजे, असा मार्ग पाहिजे या कलियुगामध्ये. स्पीड बघा, ज्याला नेहमी फोन करायला लागतो त्याचे नंबर 1-2 दाबला का लगेच आहेत आपल्याकडं. तेवढा स्पीडनी आणि यशाकडे नेणाऱ्या वेगवान आणि अधिक खात्री लायक उड्डाणाची पुनर्बांधणी करावी. 100% काही दुकानांमध्ये या आमच्याकडं या, आले का पुन्हा पुन्हा येत राहणार, असं खात्रीदायक आणि वेगवान स्पीडनी काम करायचं. आपल्याबद्दलची यथार्थ कल्पना त्यांना यशोदालनाच्या गुरुकिल्ल्या खात्रीने देऊ शकतील. आपल्याबद्दलची यथार्थ कल्पना आपण ते प्राप्त करू आणि आपल्या आता ह्या मार्गाला लागलेल्या हमरस्त्याला 100% यथार्थ कल्पना त्यांना यशोदालनाच्या यश मिळवण्याच्या गुरुकिल्ल्या खात्रीने देऊ शकेल, जर त्याने स्वतःचं आत्मपरीक्षण केलं तर. ज्याच्यामध्ये अनित्यासंबंधी खरे वैराग्य वृत्ती, हे जे जीवन जगतोय हे नित्य जीवन आहे का अनित्य जीवन आहे. आपले घर दार बायका पोरं जात पंथ हे नित्य आहे का अनित्य आहे. अनित्य. त्या अनित्याबद्दल काय निर्माण झालं पाहिजे. बघा बरं, एप्रिल फुलच्या दिवशी काही मुलं टिंगल मस्करी करणारे असतात. 100ची 500ची नोट अशी टाकणार आणि त्याला धागा बांधून ठेवणार आणि आपण घ्यायला गेलो का लगेच झरझर वाढणार. आता ही एकदा माहीत झालं आपल्याला, पुढच्या वेळेला गेलेली पडलेली पाहिली नोट घेणार का. पार ओरिजिनल असली तर ती आपली होऊ शकत नाही. आता डुप्लिकेट नाही, ओरिजिनल असली तरी ती आपली होऊ शकत. तसं हे जग आपलं होऊ शकत नाही. आपुला तर एकच होऊ शकतो, देव करून घ्या. बाकीचं आपलं कोण नाही, घरदार बायका पोरं हे कोणी आपलं नाही. असं वैराग्य नाही, यांच्यामध्ये राहायचं, खोटं खोटं राहायचं. पिक्चरमध्ये एक हिरोईन आणि त्या हिरोचं लग्न झाले आणि ते संसार करतात, खरा खरा का खोटा खोटा. आणि आपलं कसं चाललं आहे, आपलं खोटं खोटा का खरा खरा. आपण खरा समजतोय, करायचं तेच करायचं, पण जाणून करायचं त्या गोष्टी. ज्याच्यामध्ये अनित्यासंबंधी खरी वैराग्य वृत्ती, खरी पण वैराग्य वृत्ती आणि अनित्य हे कळालं पाहिजे आणि मग वैराग्य निर्माण होणार. अनित्य म्हणजे काय, पाणी दिसतंय पण ते काय आहे मृगजळ, मग त्याच्या मागे पळणार का आपण, नाही पळणार. पण हरणं मात्र पळणार का, त्यांना ज्ञान नाही. आता हरणं म्हणजे किती माणसं पळतात ना अनित्याच्या मागं, म्हणजे ते कोण आहेत, हरणंच आहे. त्यामुळं त्यांनी जरी दाखवलं आम्हाला वैराग्य निर्माण झाले तरी नाही. खरी वैराग्य वृत्ती अथवा उत्क्रांत होण्याची आकांक्षा नसेल, मी आहे त्या स्टेपपेक्षा मला वरती जायचं आहे, उद्धार करायचा आहे, अशी जर इच्छा नसेल तर खरी शांतता म्हणजे आत्मशांती, क्षमाधिक गुण सातत्यपूर्वक त्याच्यामध्ये जोपासले जाणार नाही. म्हणजे त्या गुणांची सुद्धा काय होणार, धरसोड होणार. अशा व्यक्तीच्या बाबत आचार्य म्हणतात की आत्मसंयमन, आत्मनिग्रह, आनंद आणि सुख या संबंधीच्या कल्पना भ्रामक ठरतात. त्यांनी कल्पना केलेल्या आहेत, आत्मा असा असेल, मी आत्मसंयमन करतो, मी आत्मनिग्रह करतो, मी आनंद उपभोगतो, मी सुखात आहे, या संबंधीच्या कल्पनासुद्धा भ्रामक ठरतात. म्हणजे ते म्हणतात बघा, 9व्या अध्यायातल्या खालून 2 नंबरच्या श्लोकमध्ये सांगतात का ते सुख म्हणजे आपल्या अपेक्षा वाढणं त्याला सुख म्हणतात. आठवतं, आपल्या इच्छा आणि अपेक्षा ज्याच्या कमी झालेल्या नाहीत वाढतात त्याला या जगामध्ये जो विषय सध्या विषय भोगामध्ये रमलेला आहे नाही, ज्याच्या विषयाच्या इच्छा बळावलेल्या आहेत आणि कामना आसक्ती त्याच्याबद्दल आहे त्याला सुखी म्हणतात. हाव आहे अजून त्याला असं करायचे तसं करायचं, ये मृत्यू लोकीचे उपराटे, याला ते सुख म्हणतात. जो सध्या विषय भोगामध्ये रत आहे आणि ज्याच्या आशा आणि तृष्णा शमलेल्या नाहीत त्याला या जगामध्ये सुखी म्हणतात. सुख या संबंधीच्या कल्पना भ्रामक ठरतात. ते सर्व सत्यत्वाचे बाह्यरूप ठरत असते, दाखवतात, पण ते कसं आहे बाह्य स्वरूप आहे. ते कधी चांगले फोपावणार नाही आणि त्यांना फळे फुळे येणार नाहीत.
आजकालच्या महात्म्यामध्ये हेच आपणास दृष्टोत्पत्तीस येते की ते पेहराव आणि व्यवसायाने आपल्या वैराग्यवृत्तीचा आणि मुमुक्षत्वाचा गाजावाजा करीत असले तरी त्यांना जीवनात कोणत्याही प्रकारची शांती लाभू शकत नाही किंवा ते आनंद उपभोगू शकत नाहीत की आत्मसंयमाचे आचरण करू शकत नाहीत. ज्या ठिकाणी खरे वैराग्य आणि मुमुक्षत्व अभावानेच असते त्या व्यक्तीमधील समाधी गुण कधीच फलभूत होत नाहीत अथवा वाढीला लागत नाही अथवा अंकुरित सुद्धा होत नाहीत. म्हणजे तुम्ही बाह्य आचरणाने जरी दाखवत असाल आमच्यामध्ये वैराग्य षडगुण संपत्तीने आम्ही प्राप्त केलेली, आम्हाला ह्याच्यामध्ये रत नाही, परंतु तो अंतकरणात तेवढा तुमचा भाव तीव्र जाज्वल्य नाही, परत मला ते अंतिम सत्य गाठायचं हे नाही, तर हे गुण असून सुद्धा ते म्हणतात फलीभूत होत नाही, फळ येत नाहीत, वाढीला लागत नाही. म्हणजे झाड वाढलं, फळं नाही आली, पण झाड वाढले, सावली तर देईल ना, फळं नाही, पण ते म्हणतात फळ पण देत नाही, ते झाड वाढत पण नाही, आणि शेवट म्हणतात अथवा ती अंकुरित सुद्धा होत नाही. म्हणजे आत्मदृष्टीच्या दिशेने त्याचा कोणताही प्रवास सक्सेस होत नाही. जेथीच्या अनित्यतेची थोरी करता ब्रह्मयाच्या आयुष्य कैसे नाही होणे अवधारे निपोटण्या जे बहुवे विषय विलासे गुंफे म्हणती उपाय पडिला सापे जो अभिलाषा दडपे तयाचे सज्ञान म्हणती. अजून अभिलाषा खूप आहेत, मला अजून करायचं, असं मला तसं करायचं, त्याला लोक म्हणतात हा ज्ञानी. आता कसला ज्ञानी? त्याच्या आशा तृष्णा संपलेल्या नाही. आणि विषय विलासे गोंफे, विषय विलासामध्ये गुंतलेला आहे तो. म्हणती उपाय पडिला सापे, तो म्हणतात तो ज्ञानी आहे म्हणतात. जो अभिलाषा दडपे तया ते सज्ञान म्हणते. बघा, जयाचे आयुष्य धाकुटे बळ प्रज्ञाही जिरून जाय तयाचे नमस्कार ती पाय वडील म्हणून. हे उलट आहे त्या म्हणतात या मृत्यू लोकाचे. म्हणून या लोकांना आपल्याला ते सांगतात तुमच्याकडे चांगले गुण आहेत पण तीव्रता नाही त्या वाटेने जाताना, काय उपयोगाचं नाही. नाम भेटलेलं आहे पण त्या नामाची जोपासना नाही, स्पीड नाही, त्याच्यासाठी मी वाटेल ते करील पण मला ते प्राप्तच करायचं, एवढी जाज्वल्य तळमळ असेल तर ते फलीभूत होतील, तर त्यांची वाढ होईल त्या झाडाची, आणि वाढ झाली तर त्याला काय होईल, फळं येतील. आणि तीव्र मुमुक्षुता नाही, चांगलं बी पेरलेलं आहे पण फळं नाही येणार, झाड वाढणारही नाही, नवे नवे ते झाड ते रोप अंकुरदशेत सुद्धा येऊ शकत नाही. असं सावधगिरीचा इशारा दिला. आता श्लोक क्रमांक 31 वाचतोय आपण, आणि प्रकरण बदली झाले. भक्ती दृढ आणि परा, तुमच्याकडे तेवढी दृढ धारणा पाहिजे. मोक्षाकरता आवश्यक असणारी परिस्थिती आणि साधने यामध्ये भक्ती हीच केवळ सर्वश्रेष्ठ होय. सत्यस्वरूपाचे सतत अनुसंधान ठेवण्याचा प्रयत्न करीत जीवन व्यतीत करण्याच्या प्रयत्नास एकाग्र भक्ती म्हणतात. बघा आता किती डीप त्यांची भक्ती. सगळ्यात काय ते म्हणले, मोक्षाकरता अवश्य असणारी परिस्थिती आणि साधने यामध्ये भक्ती हीच केवळ सर्वश्रेष्ठ आहे. भक्ती म्हणजे काय, ही मी शेवटपर्यंत सोडू शकत नाही, जी विभक्त होऊ शकत नाही तिचं नाव भक्ती. मोक्षाकरता मी धावतोय त्याच्यामध्ये गॅप पडणार नाही. विभक्त झाली ना हॉस्पिटलमध्ये असणारा, आणि त्याच्या ECGचा जर अशी विभक्त दाखवली का त्याचा कार्यक्रम संपला. ती विभक्त नाही होत, त्याच्यानंतर ती सर्वश्रेष्ठ होय. आणि सत्यस्वरूपाचे सतत अनुसंधान. सत्यस्वरूप काय सांगितलेलं, तू ब्रह्मस्वरूप आहेस, हे जगत ब्रह्मस्वरूप आहे, तू देह नाही आहेस, देहाच्या अंतकरणातले असणारे मन बुद्धी चित्त आणि अहंकार तू नाही आहेस, तू 10 कर्मेंद्रिय आणि 5 कर्मेंद्रिय अशी 10 इंद्रिय नाही आहेस, तू यापेक्षा वेगळा आहे. हे सतत डोक्यात ठेवणं, सत्यस्वरूपाच्या सतत अनुसंधानात ठेवण्याचा, सत्यस्वरूपाचे सतत अनुसंधान ठेवण्याचा प्रयत्न करीत जीवन व्यतीत करण्याचा प्रयत्नास एकाग्र भक्ती म्हणतात. आणि सतत जर त्याच्यात असेल तर केव्हा ते म्हणतात त्याच्या शरीराची खपली पडून गेली तरी त्याला कळणार नाही, तो देह तादात्म्य सुटले असल्यामुळे. त्याचं विश्लेषण सांगतात, साधकामध्ये पुरेसे ज्ञानपूर्वक वैराग्य पाहिजे. बघा, वैराग्य पाहिजे पण कसं पाहिजे, मी टाकलंय, मला नको आहे, का नको आहे. आणि मागे पण त्यांनी सांगितलं असं पण नाही वैराग्य पाहिजे, किमान गरजा जेवढ्या आहेत ते पण मी करत नाही, मी जेवणारच नाही, मी उपवाशीच राहील. कोणी सांगितलं तुला हे?
मी अंथरून पांघरून घेणारच नाही, थंडीमध्ये सुद्धा कुडकुडत बसेल, त्याला वैराग्य म्हणत नाही. नाथबाबाच्या भाषेत म्हणतात ते पूर्वसंचितानुसार तो पापच भोगते भक्तीच्या नावाखाली, त्याला वैराग्य नाही. जेवढ्या गरजेपुरते तेवढं पाहिजे. आणि ड्रॉप करायचे नको म्हणतोय. नको का म्हणतोय तो? त्याचं महत्त्वाचं कारण आहे, त्याला त्याचं नश्वरत्व कळालं असेल तर ते नको म्हणणं सार्थक आहे. नाहीतर तो परत म्हणेल. जसं एक जोग महाराजांचं उदाहरण सांगतात. जोग महाराजांना एका माणसाने त्या काळात 1,00,000 रुपये दिले होते. 1,00,000. अजूनपर्यंत एकाला 1,00,000 नसेल दिले, हे अजून त्याच्या अलीकडेच आहेत. हां, 1,00,000 रुपये दिले. तर ते जोग महाराज बाबा म्हटले, मला नको आहे, मला नको आहे, तुला तुम्हाला परत घेऊन जा. तो जरा अहंकारी होता. तो म्हणला, ओ महाराज, आजपर्यंत तुम्हाला कोणी 1,00,000 रुपये दिले नसतील, ते मी तुम्हाला देतोय. तर हे महाराज म्हणले, अहो शेठ, आजपर्यंत असा एकही माणूस भेटला नसेल का 1,00,000 नको म्हणणारा भेटलाय म्हणून. बरोबर आहे का? गाठ पडे ठकठका. एवढं का नको म्हणले? हा देत होता 1,00,000 रुपये, हा त्याग करीत होता. हा कोणत्या भावनेतून त्याग करतोय? ज्ञानातून करतोय का अज्ञानातून करतोय? हे वैराग्य आहे काय त्याचं? का मोठेपणाला हा पापलेला आहे हा? आणि ती नको म्हणतात. ते कोणतं ते वैराग्य? दोन्ही वैराग्य दिसतात. एखादा म्हणाल, काय शेठ 1,00,000 देतो, कशासाठी देतोय? बघा. आणि हे नको म्हणतात. यांनी जाणलंय या कागदाच्या तुकड्यांना काय किंमत आहे. नको, चल. बघा, हे दोघांमध्ये दोन्ही दिसती सारखी, वर्म जाणे तो पारखी. हे कधी कळेल तुम्हाला? जेवायला बसले तर कळेल ना. दूध आहे का ताक आहे का, असं वरवर कळणार आहे. दूधही पांढरे, ताकही पांढरे, जेवणारे चवी जाणतात. साधकामध्ये पुरेसे ज्ञानपूर्वक वैराग्य नाही. ते 1,00,000 रुपये देणाऱ्याकडे वैराग्य नाही, आणि हे जे रिटर्न करतात हे खरं वैराग्य आहे. बघा, साधकामध्ये पुरेसे ज्ञान, आणि त्या वैराग्याचा फायदा त्यांच्या संगतीत, त्यांच्या इमारतीमध्ये अभ्यास करणाऱ्या साधकांना भेटतं. त्या लहरी काही काही जुने लोक आहेत ना साधना करणारे, ती रूम आहे ना, ती एखाद्याला देतात साधना करण्यासाठी. त्या रूममध्ये जेवढे साधना करून जातील त्यांना त्याचा ते आधार भेटतो, आशीर्वाद भेटतो त्यांना. साधकामध्ये पुरेसे पूर्वक वैराग्य आहे. बघा, साधकामध्ये पुरेसे ज्ञानपूर्वक वैराग्य आहे. जन्मजात दोषापासून मुक्त होण्याची लक्षणीय अशी तळमळसुद्धा लागून राहिलेली. जन्मजात पुन्हा जन्माला यायचं, मरायचं, जन्माला यायचं, या दोषापासून मला मुक्त व्हायचं आहे. दोष झाला, दोषाचा परिहार, शेवट झाला माझ्या दोषांचा. साधकामध्ये पुरेसे ज्ञानपूर्वक वैराग्य आहे. जन्मजात दोषापासून मुक्त होण्याची लक्षणीय अशी तळमळसुद्धा लागून राहिलेली. अशी नाही, वैराग्याचे भरपूर मूर्तिमंत पुतळे आहेत आज बी जगामध्ये. पण मला आत्मज्ञान झालं नाही. मी पार खाटकाकडे जाऊन सुद्धा आत्मज्ञान भेटत असेल तर घेईल. ती त्यांची तेवढी जाज्वल्य तळमळ नाही. ते आता मोठेपणात गुंतलेले आहेत. आम्हाला वैराग्य, आम्हाला वैराग्य. नारद मुनींना असं थोडं झाला होता, मला ज्ञान आहे, मला ज्ञान आहे. त्यावेळेला त्याचं जिरवण्यासाठी त्यांच्यासाठी ते म्हटले, इथं असा एक व्याध राहतो या जंगलामध्ये, व्याध, त्याच्याकडे जावा. मग त्याच्याकडे गेलं ना का तुम्हाला आत्मज्ञान होईल. मग हे गेले नारद मुनी किंवा दुसरी एक व्यक्ती, पण परमार्थातली उच्च दर्जाची, ती गेली आणि त्यांना सांगितले, या जंगलामध्ये तो मनुष्य आहे, त्याच्या त्या व्याधाकडे गेलं का तुम्हाला टोटल पूर्ण आत्मज्ञान होईल. ते गेल्यानंतर 7 दिवस फिरले, अन्न पाणीसुद्धा नाही सेवन केलं, पण त्यांना भेटलं नाही. आणि एक दिवशी चक्कर येऊन पडल्यानंतर संध्याकाळची जेव्हा गार हवा चालू झाली तेव्हा थोडे शुद्धीवर आले. आणि शुद्धीवर आले तर एका ठिकाणी एक झोपडी दिसली आणि तिथं दिवा लपलपतानी दिसला. मग तिथे गेले तर आता कशासाठी गेले माहिती का? चक्कर येऊन पडलोय म्हणून, भूक लागली म्हणून. आणि मग म्हटले, आपण एवढे मोठे साधून त्याचा दरवाजा वाजून त्याला म्हणायचं भिक्षां दे, एवढं रात्रीचं जाऊ द्या, त्यापेक्षा आपण आतमध्ये जाऊ. आणि दरवाजा खोलून चोरट्या मार्गाने गेले. आता ते व्याधाचं सगळे प्राण्यांचे, कुत्र्याचे वगैरे असे पाय टांगलेले होते. आता जे भेटेल त्याचं खायचं, खायला सुरुवात, कारण गेले आतमध्ये ते खेळायला लागले. तसं धडधड पडल्याबरोबर त्या माणसाने दिवा मोठा केला, कोण? तर हे म्हणतात, तुम्ही कोण? ते म्हणलं, मी अमुक व्याध,
द्या सोडून, म्हणले मी याच्यासाठी आलो होतो, तुमची भेट झाली, बाकी संपलं आमचं. तशी ती तळमळ पाहिजे लक्षणीय. याच्याकडं वैराग्य आहे पण ती तळमळ नसेल तरी काही उपयोगाचं नाही. ही तळमळ निर्माण केली चांगदेवामध्ये. भक्ती होती पुढे सांगणारी नामदेव महाराजांमध्ये, पण ती तळमळ नव्हती. ती तळमळ निर्माण करण्यात आली. अर्जुनामध्ये ती तळमळ नव्हती, मला श्रीमद भगवद्गीता ऐकायची, मला नाम भेटून मला मोक्ष भेटावं, पण त्या प्रसंगाने देवाने त्याच्यामध्ये निर्माण केली. मग अर्जुनासाठी हा प्रसंग किती चांगला ठरला. संकट होतं, युद्ध होतं, पण सुटायसाठी होतं ना ते. किंवा परीक्षित राजाला 7 दिवसात मरायला हा शाप होता ब्राह्मणाचा, का ब्रह्मज्ञान भेटण्यासाठी त्यांच्यासाठी ती एक संधी निर्माण केलेली होती. ही संधी बरवी ही वेळ सापडली संधी, हे परीक्षित राजा म्हणणार मुखामध्ये. मला 7 दिवसात सर्पदंशाने मी मारणार आहे, पण त्याच पिरियडमध्ये शुकमुनींसारखा भागवताचार्य मला भेटला, उत्तम ज्ञान सांगितलं. पहिलं अनुग्रह घेतलं, ध्यानधारणेला बसले, उठल्यानंतर जर अनुग्रह दिला कोणी तर परीक्षितीला. आणि परीक्षितीला अनुग्रह देताना प्रसन्न कोण माहिती का? शुकमुनी. परीक्षिती नाही एवढं खुश, ते म्हणले राजवैभवात राहणार राजबिंड, पण त्याला किती मुमुक्षुत्व राहिले लागलेले, मला भेटलं पाहिजे, मला भेटलं पाहिजे, मला 7 दिवसात सोडवलं पाहिजे. अरे एवढे दिवस कशाला लागतात बघा. मुक्त होण्याची लक्षणीय अशी तळमळसुद्धा लागून राहिली आहे, आणि तो पूर्ण विकसित असे धार्मिक आणि नैतिक जीवनही जगत आहे. हे गृहीत धरून सुद्धा प्रश्न असा पडतो की कोणत्या आचरण पद्धतीचा अवलंब करावा म्हणजे त्याला पुरेशा सुंदर व दिव्य स्वरूपाचे अनुसंधान साधता येईल. बघा एवढं ज्ञानपूर्वक वैराग्य, तळमळपणे सगळं जीवन धार्मिक जीवन जगतो, तरी पण त्याला असं वाटतं अजून मी काय करायला पाहिजे म्हणजे मला ते भेटेल, कारण एवढ्यांच्यामध्ये ते सामर्थ्य नाही ती स्टेप मिळवून द्यायचं. कारण इथे त्यांना सांगायचं आहे, गुरुचं महात्म्य पण सांगते, वेदांतानुसार ज्ञानमार्गावरील आत्मविकसनाचे साधन म्हणजे आत्मविचार किंवा शाश्वत आत्मस्वरूपाच्या स्वरूपी संबंधीचे सतत करावायचे चिंतन होय. परंतु श्री शंकराचार्य ध्यान साधनेचा सूक्ष्म अभ्यास निर्देशित करण्याकरता एका लोकप्रिय शब्दाचा वापर करतात. त्याबाबत काही टीकाकार अशीही तक्रार करतात की हा प्रच्छन्न बौद्ध म्हणजे श्री शंकराचार्यांना ते कधीमध्ये छुपा बुद्ध म्हणूनही संबोधतात. लोकांच्या भोळेपणाशी खेळ खेळत असून त्यांना लालूच दाखवीत स्वतःच्या विचारगुहेत ओढीत असतो. काही द्वैती या श्लोकावर टीका करतात आणि म्हणतात की शंकराचार्य भक्ती या शब्दाचा अशुद्ध चिंतन असा चुकीचा अर्थ लावून चुकीची कल्पना करून सच्च्या साधकांची फसगत करीत आहेत. शंकराचार्यांचं म्हणणं काय? त्या आत्मानुसंधानावर सतत राहणं त्याचं नाव भक्ती. तर हे म्हणतात यांना काहीतरी ते फसवतात, असा विपरीत अर्थसुद्धा दुसरे लोक काढतात. श्री शंकराचार्य म्हणतात की भक्ती हा मार्ग आहे, परंतु ते त्याला एक पुरवणी जोडतात. शंकराचार्य म्हणतात भक्ती हा मार्ग आहे, परंतु ते त्याला एक पुरवणी जोडतात. त्यांच्या मतानुसार भक्ती म्हणजे एखाद्या उदात्त साध्याच्या पायाशी लागून मागितलेली भिक्षा साधना नव्हे, मग ते साध्य कितीही पारलौकिक असो, परंतु जीवाभावाला स्वतःच्या विषयीची वृथा कल्पनाच्या चिखलातून स्वस्वरूपाचे वैभव व स्मृती यांच्यापर्यंत उन्नत करण्याचा सातत्यपूर्वक आणि सुसंगत प्रयत्न म्हणजे भक्ती होय, अशी ते सरळ सरळ व्याख्या करतात. भक्ती म्हणजे आपण काय ठरवले, जायचं देवाकडं आणि अपेक्षा करायची मला हे मिळू दे, मला ते मिळू दे, त्याला ते भक्ती म्हणत नाही. भक्ती म्हणजे एखाद्या उदात्त साध्याच्या पायाशी लागून मागितलेली भिक्षा साधना नव्हे, मला देतं का, मला ती आपण प्राप्त करायचं, त्यालाच म्हणतात पुरुषार्थ सिद्ध करायचा आहे, मला ती प्राप्त करायची, त्याच्यासाठी मग ते कितीही पारलौकिक असो, परंतु जीवाभावाला स्वतःविषयीची वृथा कल्पनांच्या चिखलातून वैभव स्वस्वरूपाचे वैभव आपण जिथे गुंतलेलो आहे तिथून सुटण्याची आपल्याला पाहिजे. मला तळमळ लागली पाहिजे. जीवाभावाला स्वतःविषयी वृथा कल्पनांच्या चिखलातून आणि स्वस्वरूपाचे वैभव व स्मृती यांच्यापर्यंत उन्नत करण्याचा सातत्यपूर्वक आणि सुसंगत प्रयत्न म्हणजे भक्ती होय, अशी ते सरळ सरळ व्याख्या करतात. मी जिथं गुंतलेलो आहे, जखडलेलो आहे ज्या देहबुद्धीमध्ये, नश्वर जगतामध्ये, मला त्या चिखलातून निघायचं आहे आणि निघून काय करायचं आहे, सत्य स्वरूपापर्यंत मला पोहोचायचं आहे, त्या वैभवापर्यंत पोहोचायचं आहे आणि स्मृती यांच्यापर्यंत उन्नत करण्याचा सातत्यपूर्वक प्रयत्न म्हणजे थांबायचं आहे. चालणं थांबायचं नाही.
सुसंगत प्रयत्न म्हणजे भक्ती होय असे सरळ सरळ म्हणतात. अशा तऱ्हेने भक्तीची व्याख्या करण्यात ते काय म्हणतात ते ज्यांना समजले आहे त्यांना तरी त्यांच्यावर तशी टीका करता येणार नाही. मागे जसं सांगितलं तसं हे फसवून आपल्याला घेऊन जातात. ते म्हणतात ज्याला खरं कळलंय तो असं नाही म्हणणार शंकराचार्यांना. आज आपणापर्यंत येऊन पोचलेले आहे त्यानुसार भक्ती म्हणजे आपणच स्वतः निर्माण केलेल्या अनर्थापासून आपल्याला दूर नेण्याकरता अंगीकारलेली अवन्नतीची घाण मारणारी अंधश्रद्धा, नीतिविषयक दहशतीची भावना, घृणास्पद बौद्धिक गुलामगिरी, पाय ओढणारी मनोवृत्ती आणि परमेश्वरावरील अंधपरावलंबित यांचे सरळ सरळ संकल्पना प्रतीक होय. आता आपण सगळ्या भक्ती कशाला म्हणतोय बघा, अंधश्रद्धेला भक्ती म्हणतोय. अवन्नतीची घाण मारणारी अंधश्रद्धा. अजून काय म्हणतात, भक्ती म्हणजे आपणच स्वतः निर्माण केलेल्या अनर्थापासून आपल्याला दूर नेण्याकरता अंगीकारली. आपण निर्माण केलेली दुःख आहेत त्याच्यापासून बाजूला जाण्यासाठी केलेली किंवा अवन्नतीची घाण मारणारी अंधश्रद्धा, नीतिविषयक दहशतीची भावना, घृणास्पद बौद्धिक गुलामगिरी, पाय ओढणारी मनोवृत्ती आणि परमेश्वरावरील अंध परावलंबित्व याचे सरळसरीत संकल्पना प्रतीक होय. म्हणून बघा आता जेवढे देवळात आहेत ना ते उलट गुंतणार आहेत, निघायचा प्रयत्न नाही त्यांचा. बघा आता या वाक्यांचा पुढं अजून आपल्याला खरा अर्थ कळणार आहे. आपण या गुलामगिरीत आहे, आपण मालक आहेत आणि जगतोय कसे गुलामगिरीत. आत्मराज कोण झालेला आहे, भिकारी झालेला आहे. बघा पुढे याचा उलगडा अजून ते सरळ सरळ करतात. म्हणून ज्यांना देवळे म्हणून संबोधले जाते त्या भ्रष्ट अध्यात्म केंद्रामध्ये सामान्यतः कार्य करणाऱ्या स्वार्थपरायण पुरोहित वर्गाची कृपा संपादन करणारा आत्मभग्न समाज आपल्याला आढळतो. बघा सुटण्याचं ती भक्ती नाही आहे, उलट ते अधोगतीचं ठिकाण आहे, उलट लो दिशेला जाणार आहे. पण आपण म्हणतो मंदिरात जायचं, मंदिरात कोण बसलेले आहेत, पुरोहित आहेत. ते काय करतात, ते लुबाडायलाच बसलेले आहेत. आणि असा आत्मभग्न समाज आपल्याला आढळतो. जे लोक वरपांगी भक्तिभावनेने देवळात जातात अशा लोकांचे मनोविश्लेषण केल्यास असे आढळते की जे गेलेले आहेत लाईनला उभे आहेत, गणपतीमध्ये लाईनला उभे आहेत, संकष्टी आले का लाईनला उभे आहेत, मंगळवार आला की लाईनला उभे आहेत, ते कोण आहेत, त्यांना जीवनाला सामोरे जाण्याचे धाडस नसते किंवा त्यांचा त्याग करण्याबद्दल दृढ समजूत झालेली नसते. आलेल्या प्रसंगाला सामोरे पण नाही जायचं ताकद, सोडून द्या त्याच्या कुठे नादी लागतं अशी सुद्धा त्यांची धारणा नाही किंवा त्याच्या त्यागाबद्दल दृढ समजूत झालेली नसते. त्यांना जीवन जगण्याइतके मनोबल पण नसते. असा अशक्त माणूस लाईनला उभा आहे ते म्हणतात. त्यांना आस्तिक्य बुद्धीबद्दल विश्वास नसतो, असं काय आहे, असं घडेल, असा ईश्वर आहे किंवा नास्तिकपणा दाखवण्याचे धाडसही करवत नाही. आम्ही काय देवाला मानत नाही असं सुद्धा म्हणण्याचं धाडस नाही. असा तो अर्धवट भीतीने संभ्रमित आशेने देवालयाच्या पवित्र गाभाऱ्यात गर्दी करणारा असहाय्य व्यक्तीचा जनसमुदाय असतो. आणि त्याला लोक काय म्हणतात, भक्ती. ते म्हणतात त्याला आम्ही भक्ती म्हणत नाही. आपल्याला आपल्या अंतिम ध्येयापर्यंत जाण्यासाठी केलेला सातत्यपूर्वक प्रवास आणि तो ज्ञानमार्गाचा, परंतु समाजातील त्याच्या गुन्हेगारी वृत्ती सोयीस्कररित्या पाठीशी घालून शेंद्राचा वर्षाव करणाऱ्या देवतांच्या सहवासात असताना मर्त्य मानवाच्या प्रत्येक दोषाबद्दल जो क्रुद्ध होतो तो भक्त आध्यात्मिकदृष्ट्या विकसित होण्याची किंवा त्याला त्याच्या धर्माचरणापासून समाधान मिळण्याची अपेक्षा करता येणार नाही. त्याला परमार्थिक वाटचालीमध्ये काही तो असमाधानी वृत्तीचाच राहणार, कारण नश्वराबद्दल त्याला अजून ॲट्रॅक्शन आहे, अंतिम सत्याची ओळख नाही. परंतु समाजातील त्याच्या गुन्हेगारी वृत्ती सोयीस्कररित्या पाठीशी घालून चालले आपल्याला काय करायचं, आपण बी तसंच करत राहायचं. चालले ना, शेंद्राचा वर्षाव करणाऱ्या देवालयाच्या सहवासात असताना मर्त्य मानवाच्या प्रत्येक दोषाबद्दल जो क्रुद्ध होतो. बघा आपण मरणारे आहोत परंतु आपण शाश्वत गोष्टीकडे जात नाही आणि त्या दोषांना पाठीशी घालतो. तो भक्त आध्यात्मिकदृष्ट्या विकसित होण्याची किंवा त्याला त्याच्या धर्माचरणापासून समाधान मिळवण्याची अपेक्षा करता येणार नाही. एवढं सगळं सुद्धा करून आम्हाला काहीच भेटलेलं नाही, भेटूच शकत नाही ते म्हणतात. श्री व्यासांचा नारद भक्तिसूत्रात बघा आता कशी भक्ती, खरी भक्ती काय ते सांगतात. श्री व्यासांच्या नारद भक्तिसूत्रात ग्रंथित केलेल्या महान भक्ती कल्पनेचे हे बेढव हास्यजनक चित्रण होय आता चालुली भक्ती ते म्हणतात. भक्तिसूत्रानुसार परत मोबदल्याची कधी अपेक्षा न करता
कोणतीही इच्छा न बाळगता देवाकडे जायचं आहे, काहीच अपेक्षा नाही. शिवाय मला रिटर्न काय भेटेल त्याची अपेक्षा नाही. वा कोणताही संदेह न ठेवता खरंच होईल का माझं काम, खरंच होईल का, कोणताही प्रश्न अंतःकरणात न ठेवता केलेले प्रेम म्हणजे परा अनुरुक्ती भक्ती असे परमेश्वर भक्तीचे वर्णन केलेले आहे. त्याचं उदाहरण अजून पुढे देणार. रिटर्नची अपेक्षा नाही, कोणता संशय पण नाही त्याला. आणि दुसरी गोष्ट, काही मोबदल्यात मला भेटेल असं काय नाही. केवळ प्रेम, ईश्वरावर प्रेम केवळ. खलील जिब्रान हे ज्याची अशी सुंदर मांडणी करतात, प्रेम स्वतःखेरीज दुसरे काहीच देत नाही. प्रेमच द्यावे आणि प्रेमच घ्यावे. काय पुढं नाही, ते वेगळं आहे. हां, प्रेमाविना ते, आणि हे प्रेमच द्यावे आणि प्रेमच घ्या, ज्याची अशी सुंदर मांडणी करतात. प्रेम स्वतःखेरीज दुसरे काहीच देत नाही. ईश्वरावर असणारं नितांत प्रेम. उदाहरण घ्यायचं तर शबरीचं ते प्रेम आहे. प्रेम कशावरही प्रभुत्व गाजवीत नाही. ते बस का बसून उठ का उठ करायला लागत नाही, ते लावत नाही. ते स्वतः लीन होतं किंवा दुसऱ्याच्या प्रभुत्वाखाली जातही नाही. बघा, त्याचं नाव प्रेम आहे. कारण प्रेमच प्रेमात भरून असते. बघा, दोन्ही काय असतं, कोण कोणात भरलेले, प्रेमच प्रेमात. उत्कृष्ट प्रेम प्रियकर आणि प्रियसीशी एकरूप होण्यात असते, त्याला भक्ती म्हणतात. प्रेम प्रियकर आणि प्रियसीशी एकरूप. आता आपण भक्त आहेत आणि आपलं प्रेम कोणावर आहे, ईश्वरावर आहे, तर त्याच्याशी समरस होणे म्हणजे प्रेम. समरस झाल्यावर कोण कोणाला काय देणार आहे. अर्जुन म्हणतो, देवा हे अद्वैतामध्ये कोण कोणाला काय देतो, काय बोलायचं तुला. इथं देणारा तो आणि घेणारा तो. अद्वैतात देण्या घेण्याची प्रक्रिया होत नाही, पण मिळतं सगळं. प्रियकर आपल्या प्रियसीशी जेवढ्या प्रमाणात तादात्म्य पाहू शकेल तेवढ्या प्रमाणात प्रेमाची समरसता यशस्वी होते. तुम्ही जसं भगवंताशी समरस होणार तसं त्या इस्टेटीचे मालक होणार, त्या प्रॉपर्टीचे वतनदार होणार. अशा रीतीने तादात्म्यता ही प्रेमाची मोजपट्टी आहे. तुम्ही किती आहेत त्याच्याशी तादात्म्य पावली, ही भक्तीची मोजपट्टी. हे तादात्म्य जेव्हा परिपूर्ण होते तेव्हा प्रेमाची सांगता होत असते. संपलं. मग एकार नव झाला, तरंग बुडाला, संपलं तिथं. आता त्याच्याकडं काहीच नाही, त्याची भक्तीसुद्धा संपली. जेवायचं कुठपर्यंत, त्याच्याशी समरस होत नाही तोपर्यंत. आत्मतत्वाच्या स्वरूपाचे सतत मनन केल्याने शुद्र अहंकार केंद्रित जीवाभावाचे त्याच्या सर्व दोषासह, अपुरेपणासह आणि मर्यादाच्यासह त्या सत्यस्वरूप, पूर्णस्वरूप, आनंदस्वरूप, ज्ञानस्वरूप आत्मतत्वाशी तादात्म्य साधते. त्याला भक्ती म्हणतात, जे तुम्हाला तिथपर्यंत घेऊन जातं. बघा, ज्ञानेश्वरीत एक भक्ती म्हणतात, 15.5 मिसळावे तै 15.5 व्हावे, तै झाली हा संभवे भक्ती माझी. त्या भक्तीमध्ये क्रिया करावं लागते का, नाही. तैसी क्रिया किरण साहे, ही अद्वैत भक्ती आहे. हे बोलायचे, हे अनुभवाजोगे नव्हे बोलायचे. पण सध्या तसे हे बोलाजोगे नव्हे अनुभवाजोगे, असं उलटं झालेले. त्यावेळेला काय होतं, त्याच्याशी जेव्हा समरस होतं, आत्मतत्वाच्या स्वरूपात सतत मनन केल्यानेच शुद्र अहंकाराला काय किंमत आहे, चिल्लीट येते, त्याचाच पण पतन होतो. जीवाभावाने त्याचा सर्व दोष असं, बघा, सर्व दोषाचा परिहार झाला. अपुरेपणा असं, मी अपूर्ण नाही आहे, आता मी कसा आहे, मी पूर्ण आहे. बघा, अपुरेपणा असं. आणि मर्यादांच्या सह, माझ्या मर्यादा आहेत का मला, नाही, मी अमर्याद आहे. त्या सत्यस्वरूप, पूर्ण स्वरूप. बघा, ते स्वरूप कसं आहे, सत्य स्वरूप आहे, त्याचा कधी विनाश होत नाही, ते त्रिकालाबाधित आहे, ते पूर्ण आहे. आपण पहिलेच पूर्ण आहोत, फक्त तिथं समरस झाल्यानंतर कळतं पूर्ण होतं. आनंद स्वरूप आहे, आपल्याला बाहेरून नाही आनंद, आपण स्वतः आनंद स्वरूप आहे. ज्ञान स्वरूप आहेत, आपण कोणत्या भावाकडून ज्ञान घेतलं नाही असं त्यावेळेला कळलं जातं. मी ओरिजिनल ज्ञानी आहे.
आत्मतत्वाशी तादात्म्य साधते. जेव्हा हा अहम केंद्रित सीमित जीवभाव स्वतःच्या मर्यादांच्या कल्पनातून स्वतःला मुक्त करून घेतो. बघा, अहम केंद्रित सीमित स्वतःला छोटा समजतो, जीवभाव स्वतःच्या मर्यादेच्या कल्पनातून स्वतःला मुक्त करून घेतो, तेव्हा तो परमश्रेष्ठ तत्वाहून अन्य कोणी नव्हे असे आढळून येते. त्याला त्यावेळेला कळतं, अरे माझ्याशिवाय जगात दुसरा कोणच नाही. आणि या पुनर्शोधनाच्या प्रक्रियेत तो आत्मस्वरूपाशी संपूर्ण तादात्म्य अनुभवतो. आणि या पुनर्शोधनाच्या प्रक्रियेत बघा, तर जसं तुका म्हणे आळी जीवे नुरे चिव, किंवा तो त्या ध्यासाने भ्रमरीच्या ध्यासे भ्रमरीचं होय, कीटकत्व जाय लोपणी, ब्रह्मध्यासे जीव ब्रह्मची होय, जीवत्व जाय लोपोनिया. आणि त्या पुनर्शोधाच्या प्रक्रियेत तो आत्मस्वरूपाशी संपूर्ण तादात्म्य अनुभवतो. संपूर्ण निवृत्ती गहिनी कृपा केली पूर्ण, बस त्याच्याशी संपूर्ण. त्यानंतर प्रेम पूर्णपणे संपन्न होते. आपल्यामधील दिव्यत्वाची सतत जाणीव ठेवल्यानेच ही प्रक्रिया सिद्धीस जाते. बघा, आता साधनापर्यंत आले. ते कधी होणार हे सगळं? आपल्यामधील दिव्यत्वाची, मी कसा आहे? अनंत काळापासूनचा आहे, मी दिव्य स्वरूपाचा आहे, माझा विनाश न होणार आहे. मी दिव्यत्वाची सतत जाणीव ठेवल्यानेच, मी सतत आपल्या नावाचं आपण कधी चिंतन करतो का? पण सतत आपल्या ध्यानात आहे. ही प्रक्रिया सिद्धीस जाते. आणि आपल्यामधील दिव्य विचारांच्या अखंड प्रवाहानेच, बघा, जे विचार आहेत ते कसे पाहिजेत? खंडरहित पाहिजे, अखंड पाहिजेत. केवळ आपल्या दिव्यत्वात स्थिरावू शकतो. अखंड असलं तर तो प्राप्त करतो. आपण पहा ना, ज्याचं कंटिन्यू येणं जाणे तो कसा आहे? अशा रीतीने हे अनुसंधान जेव्हा अतूट असते, तेव्हाच आपल्यातील दिव्य विचारांच्या पुनर्वृत्तीचा वेग आपल्या अंतःकरणात सध्या टिकून असलेल्या जीवभावाच्या कल्पनेच्या पुनरावृत्तीच्या वेगाच्या बरोबर येतो. बघा, मग ज्यावेळेला आपण अशा अनुसंधान अतूट असतो, तेव्हाच आपल्यातील दिव्य विचारांच्या पुनर्वृत्तीचा वेग आपल्या अंतःकरणात सध्या टिकून असलेल्या जीवभावाच्या कल्पनेच्या पुनरावृत्तीच्या वेगाच्या बरोबरीला येतो. मग आपण आपले अहम केंद्रित जीवन जितक्या जवळून आणि जितक्या मुक्तपणे अनुभवत असतो, तितक्या जवळून आणि तितक्याच मुक्तपणे त्या दिव्यत्वाची अनुभूती घेतो. आता जसं आपले जीवन जगताना आपण सगळं आजूबाजूचं जसं अनुभवतो, तसं ते अनुभवतो की त्याचा मला अनुभव आला. ते व्यक्त नाही करतायत, पण आज जसं आपण आता समजा आपण सगळे एकत्र बसलेले, तो जसा अनुभव आहे तसं त्या स्टेपला गेल्यानंतर ते सुद्धा आपल्याला प्रत्यक्ष अनुभूतीला येतं. म्हणून आपण जेव्हा आत्मविचाराचा व्यवहार गंभीरार्थ आणि भक्तिमार्गाचा सूचित अर्थ या दृष्टीने या श्लोकाचे यथार्थ आकलनाने पुनरुच्चार करू, तेव्हाच आपल्याला असे लक्षात येईल की जे ज्ञानमार्गाचा अवलंब करून अंतिम तत्वापर्यंत पोहोचू इच्छितात, आशांच्या करता भक्ती ही सत्यार्थाने फार प्रभावी पद्धत आहे. हे पुनरुच्चारित केलेल्या श्री शंकराचार्यांचे प्रतिपादन पुष्कळ बरोबर आहे. भक्ती कशाला म्हणले? तेलवत धारेप्रमाणे. बघा, एवढं सगळं काय सांगायचं? सातत्यपूर्वक कंटिन्यू पाहिजे, खंड नको आहे. तेलाची धार कशी सतत चालते त्याच्यावर, तशी चालली पाहिजे. किंवा आपण जर शंभू महादेवाच्या डोक्यावर ते त्यांनी ठेवलेलं असतं त्या लिंग पिंडाच्या, आणि त्याच्यातून तसं सतत त्याच्या अनुसंधानावर राहिले, सतत तो प्रवाह चालू राहणं, त्याला भक्ती म्हणतात. धर सोड नाही, ही भक्तीची यांची व्याख्या आहे. आणि त्यांनी सांगितलं बोळसटपणे मंदिरांच्या लाईनला उभं राहणं काहीतरी प्राप्तीसाठी. अरे तेच तुमच्याकडून प्राप्तीची इच्छा करतात, तर तुम्ही ते काय तुम्हाला देणार? आणि तुम्हाला असं वाटतं यांना काय दिलं, देवाच्या पेटीत जर टाकलं 51 रुपये तर देव आपल्याला काय देईल? त्याच्या मोबदल्यात दुसरं देईल. अशी अपेक्षा नसणं त्याला भक्ती म्हणतात. आणि तुम्ही ते धंदेवाईक पद्धतीने करतात, त्याला ते भक्ती म्हणत नाही. श्लोक क्रमांक 32 वाचतोय आपण. गुरु उपसत्ती आणि प्रश्नविधी स्वात्म अनुभव. अन्यजन म्हणतात की भक्ती म्हणजे आपल्यामधील आत्मतत्वाचा सत्य स्वरूपासंबंधी सतत ठेवले जाणारे अनुसंधान होय. अन्यजन म्हणतात की भक्ती म्हणजे आपल्यामधील आत्मतत्वाच्या सत्य स्वरूपासंबंधी सतत ठेवले जाणारे अनुसंधान होय. कशाला भक्ती म्हणतात? तेलवत धारेप्रमाणे.
आपण जे गावाला ठेवतो अखंड हरिनाम सप्ताह, त्याचं प्रतीक काय ठेवलेले आहे? विनेकरी. तो विना कंटिन्यू चालू ठेवायचा, तासातासाने विनेकरी बदलणार, म्हणजे विना बंद करायचा नाही. तसं आपण ज्या धारणेवर आहे त्या धारणेवर सतत राहणे त्याला भक्ती म्हणतात. ज्याच्या ठिकाणी बघा आता आपली जो श्वास चालू आहे त्याच्यामध्ये जर खंड पडत गेला तर आपला कार्यक्रम संपला. तसं त्या भक्ती क्षेत्रामध्ये सुद्धा धरसोड वृत्ती काही कामाची नाही. ज्याच्या ठिकाणी उपरोक्त गुणलक्षणे आहेत वर सांगितलेल्याप्रमाणे आणि जो आत्मतत्व जाणण्यास उत्सुक आहे, सतत ठेवायचं आहे, फलप्राप्ती होत नाही तोपर्यंत सुद्धा राहायचं, 100% होईल. आणि उत्साह तोच राहिला पाहिजे. कालचा उत्साह जास्त होता ना आज कमी झाला असं नाही. त्याने बंधनातून मुक्त होण्याकरता साक्षात्कारी गुरुची भक्तिभावाने सेवा करावी. बघा तो उत्साह टिकून राहण्यासाठी. आता जर आपण जर बाहेर पाहिलं तर पहा अज्ञानी लोकांकडं तो उत्साह जास्त आहे, ते तेवढंच करणार. आमच्या गावामध्ये एक ताई आहे, एकटी अनाडी, तिला काही एवढं कळत नाही, पण श्रावण महिन्यामध्ये दर सोमवारी सकाळी लवकर उठणार आणि एकटी जाणार, अंधारात सुरुवात करून ओतूरला जाणार, तिथं कपर्दिकेश्वरांचं दर्शन करणार आणि परत 10 वाजता येऊन कामावर जाणार. नाही जाणार तर खाऊ शकत नाही. हे सगळं चालत, त्यांना वाघाची भीती नाही, कशाची भीती नाही, काय नाही. मग त्या अज्ञानी लोकांमध्ये ती आहे पण ज्ञानी लोकांमध्ये नाही. ज्ञानी लोकांमध्ये चालते, चला काहीतरी ॲडजस्ट करता येईल. ॲडजस्ट नाही पाहिजे इथं, ते म्हणतात कंटिन्यू पाहिजे. आणि ही कधी होईल ते म्हणतात ह्या सगळ्या गोष्टी साक्षात्कारी गुरुची भक्तिभावाने सेवा केली का. ते आपल्याला तू भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी. आता हे वाक्य कशासाठी सांगितले? तू आत्मसाक्षात्काराच्या दिशेने वाटचाल करतोयस ना, तू काही घाबरू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे, कधी आडी अडचण आली तर सुटशील. आता हे बाकीच्या सगळ्यांनी काय समजलेले, व्यवहार करताना काय अडचण आली तर तू भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी उभा आहे की नाही. त्यांचं उद्दिष्ट काय? बघा स्वतःच्या सत्यस्वरूपाशी सतत अनुसंधान ठेवणे, यामध्ये खरी भक्ती असते. आता कसं काय सत्यस्वरूपाशी आपण सतत अनुसंधान ठेवू शकतो? कसं ठेवू शकतो? कोण सांगतंय? कसं काय ठेवू शकतो? हां, ही लिंक सापडली पाहिजे ना त्याला. ही लिंकच सापडली नाही तर कसं काय? तो कसं अनुसंधान ठेवील? सतत मंदिरात जाऊन बसेल काय? सतत रामकृष्ण हरी, सतत रामकृष्ण हरी म्हणेल का? जेवतानी झोपतानी, झोपल्यावर काय करेल? चालू राहील काय? जेवतानी काय करेल? भांडणं करतानी, मारामारी करतानी. मग सतत अनुसंधानित कसं राहायचं आहे? हां, ती लिंक त्याला सापडली पाहिजे. स्वतःच्या सत्यस्वरूपाशी सतत. आता स्वतःचं आपलं त्याला हे पण कळालं पाहिजे, आपलं स्वरूप सत्य आहे का सत्य आहे? आपलं स्वरूप काय? 3.5 हाताचं शरीर आहे का आपलं स्वरूप? आपलं स्वरूप 3.5 हाताचं शरीर आहे का? नाही. मग सत्य काय आहे ते दिसतंय का? आपण आपल्याला दिसतोय का? आपण इतरांना तरी दिसतोय का? इतरांना दिसत नाही, मग ते काय आंधळे झालेत काय? इतरांना काय दिसतंय? जे आपण नाही ते दिसतंय. म्हणजे आपल्यालाही माहीत नाही आपण कोण आहोत आणि आपल्याला जो बघतोय ना त्याला माहीत नाही आपण कोण. त्या सत्य स्वरूपाशी सतत अनुसंधान ठेवणे, यामध्ये खरी भक्ती असते. मी ब्रह्मरूप आहे, जगत ब्रह्मरूप आहे, मी ब्रह्मरूप आहे, जगत ब्रह्मरूप आहे, अशी शिकवण देणाऱ्या अनेकांचे दाखले श्री शंकराचार्य भक्तीची व्याख्या पुढे चालू ठेवताना देत आहे. पूर्वीच्या व्याख्येत आणि आत्ताच्या व्याख्येत सूक्ष्म भेद आहे. बघा आता डायरेक्ट त्यांनी पॉईंटशी आपल्याला घेऊन गेलेले आहेत. आणि बाहेर चाललं होतं ना ती स्थूल स्वरूपाचं चाललं होतं, आता कुठे चालले आपण? सूक्ष्माच्या दिशेने वाटचाल करतो. सूक्ष्म जड असतं, स्थूलात आनंद असतो आणि सूक्ष्मात काय असतं? अलर्ट राहावं लागतं. श्री शंकराचार्य भक्तीची व्याख्या पुढे चालू ठेवताना देत आहेत. पूर्वीच्या व्याख्येत आणि आत्ताच्या व्याख्येत सूक्ष्म भेद आहे. ज्या मार्गाने परमेश्वराचे प्रेम संपादन करता येते तो मार्ग पूर्वीच्या व्याख्येने सांगितला आहे. तर प्रेम हेच साध्य होय अशी ही व्याख्या सांगते. बघा प्रेम त्याच्याकडून घ्यायचं आहे का प्रेमच आपण आहोत? आपणच आपल्याला भेटायचं आहे, त्याच्याकडून प्रेम घ्यायचं आहे, याच्याकडून प्रेम घ्यायचं आहे. ते म्हणतात ज्या मार्गाने परमेश्वराचे प्रेम संपादन करता येते तो मार्ग पूर्वीच्या व्याख्येत सांगितला आहे. तर हे प्रेम हेच साध्य होय अशी ही व्याख्या सांगते. जेव्हा एखादा आपल्या व्यवसायातील कर्तव्याबद्दल सतत जागरूक असतो
तेव्हाच तो आपल्या व्यवसायाशी एकनिष्ठ आहे असे म्हटले जाते. तसे आपण याच्याशी सतत जागृत पाहिजे. कोणत्याही कार्याबाबत पूर्ण वेळ जीवन समर्पित केलेले असते त्याला दैनिक जीवनात भक्ती असे म्हणतात. बघा, एक पूर्ण वेळ कंटिन्यू. बाबा मला म्हटले, तुम्ही मला किती वेळ देऊ शकता? मी एक शिफ्ट गाडी चालवायचं म्हटलं, दुसरं दुपारनंतर मी देऊ शकतो. ते म्हणतात मला 24 तास पाहिजेत तुमचे. आता कसे काय 24 तास द्यायचे? मग घरचं काय करायचं आपण? मी सूक्ष्म आहे, 24 तास द्यायचे. बाबा तरी आपल्याबरोबर 24 तास राहू शकतात का? मग बघा, कोणत्याही कार्याबाबत पूर्ण वेळ जीवन समर्पित केलेले असते त्याला दैनिक जीवनात भक्ती असे म्हणतात. आत्ताचे आपले जे पंतप्रधान आहेत ते किती तास झोपतात? 4-5 तास. बाकी कंटिन्यू 17-18 तास त्यांचं काम चालू आहे. त्याला एकनिष्ठ म्हणतात. एकनिष्ठ पत्नी, पितृभक्त पुत्र, एकनिष्ठ पती, तन्मय विद्यार्थी इत्यादी संदर्भ आपल्या भाषेत अपरिचित नाहीत. या शब्दांचा अर्थ काय बघा. पितृभक्त पुत्र, एकनिष्ठ पत्नी, एकनिष्ठ पती, तन्मय विद्यार्थी. तन्मय, तदाकार. अजून एक वाक्य ज्ञानेश्वरी, तदाकार आणि तसंच अजून तद्रूप आणि दुसरं सद्रूप. ते त्याच्याशी पूर्णपणे एक जीव झालेले. स्वतःच्या सत्य स्वरूपाच्या घट्ट पायावर उभे राहून. कशावर उभं राहायचंय? सत्य स्वरूपाच्या पायावर घट्ट उभे राहून. मी कोण आहे? मी ब्रह्म आहे. मी चळणारा नाही, मी ढळणारा, मी नाशवंत नाही, मी शाश्वत सुद्धा नाही. मी ना बुट्टा आहे, ना मी उंच आहे, मी काळा आहे, ना गोरा आहे. माझं स्वरूप असे त्या स्वरूपावर ठाम राहणे. स्वतःच्या सत्य स्वरूपाच्या घट्ट पायावर उभे राहून, स्वतः आत्मतत्वात मग्न राहून, ब्रह्मस्वरूपात मग्न राहून जीवन जगणे आणि जीवनात इतरांशी व्यवहार करीत राहणे. स्वतः त्याच्यावर राहून इतरांशी व्यवहार करताना पण कसे व्यवहार करायचे? मी कोणाशी व्यवहार करतोय? मी माणसाशी व्यवहार करतोय असं वाटणं नाहीत. देव देते, देव घेते आणि देवा सवे व्यवहार येते. देणारी वस्तू मी ईश्वर देते आणि मी घेणारी वस्तूसुद्धा. म्हणजे आपण वाण्याला 1000 रुपये दिले म्हणजे काय दिला? देव दिला. आणि त्याने दिलेल्या वस्तू आणि घेतल्या कोणाकडून आणि घेऊन कोण चालले? त्याचं नाव भरला घनदाट हरी दिसे. आणि जीवनात इतरांशी व्यवहार करीत राहणे आणि आत्मज्ञानाची परिणिती. बघा, आत्मतत्वात मग्न राहून जीवन जगणे आणि जीवनात इतरांशी व्यवहार करीत राहणे ही आत्मज्ञानाची परिणिती होय. ती फलश्रुती आहे आणि हिला शंकराचार्य भक्ती असे म्हणतात. बघा, याची खबर किती जणांना? म्हणजे भक्ती ही साध्य आणि साधन दोन्ही आहेत. जे करायचे तेच आपण आहोत. ज्याची साधना करायची आणि ज्याला प्राप्त करायचे ते कोणाला करायचे? आपल्याला प्राप्त करून घ्यायचे. अशी ती व्याख्या करतात. प्रेम हेच प्रेम संपादण्याचे साधन आहे. प्रेम देऊनच प्रेम भेटू शकतं. प्रेम हेच प्रेम संपादण्याचे साधन आहे असते. बघा, सकाळी ते राऊंडला जातो तिथे ना एक भिकारीन पोरगी आहे गरीब, तिथे त्या याच्या खाली राहणार आणि तिच्या बरोबर ती 5-6 कुत्री तिच्या अंगावर इकडून उड्या मार तिकडून मारेल. ती म्हणणार छू का ते जाऊन असं पळत जाऊन परत इकडे येतं. तिने काय दिले त्याला? तिने मला नाही वाटत तेवढी बिस्किटं दिली असेल जेवढी काही शेट लोक अख्खी बिस्किटं टाकतात. ते तिने त्याच्याकडं पाहताना कोणत्या भावनेने पाहिले? प्रेम हेच प्रेम संपादन करण्याचे साधन असते. साधकाचा मार्ग प्रेमाकडून तर प्रेमतत्वाकडे असा असतो. प्रेमाकडून आणि कुठं? प्रेमतत्वाकडे. अशा तऱ्हेने भक्तीचा महिमा सूचित करताना वेदांत साधकांना त्यांच्या उत्क्रांतीमध्ये आणखी कोणत्या साधना आवश्यक आहेत हे ग्रंथकर्ते सांगण्याचे चालू ठेवतात. जो साधक ध्यान संपन्न आहे त्याने आपल्या आंतरिक दोषापासून, आसक्तीपासून, पशुवृत्तीपासून आणि असद्गुणापासून मुक्त व्हावे म्हणून आत्मसाक्षात्कारामध्ये स्थित झालेल्या सद्गुरूंची भक्तिभावाने सेवा करावी असा त्यास उपदेश केलेला आहे. कशासाठी? बघा, साधक साधना संपन्न आहे, साधना करतो त्याने आंतरिक दोषापासून सुटण्यासाठी. तो स्वतःच्या इच्छेने सुटू शकतो का? नाही, कोणाचं तरी साह्य घ्यावा लागेल. आसक्तीपासून, याची आसक्ती कधी सुटेल? जेव्हा आपलं काहीच नाही असं आपल्याला वाटेल. हा अभंग म्हटल्यानंतर आसक्ती तुटेल की नाही?
कोणाचे हे घर नाही, देह हे काळाचे, धन कुबेराचे, तेथे मनुष्याचे काय आहे हे म्हणल्याने सुटेल का? प्रश्नपत्रिकेचं उत्तरपत्रिका सोडवली पाहिजे, दिलं पाहिजे उत्तर. कोणाचं आहे म्हणजे आपलं तादात्म्य त्याच्यासून सुटलं पाहिजे. असं ती पशुवृत्तीपासून, एक पशु मोठा पशु बारक्या पशुला काय करत असतो? दाबत असतो. त्या वृत्तीपासून आणि असद्गुणापासून मुक्त व्हावे म्हणून आत्मसाक्षात्कारामध्ये स्थित झालेल्या सद्गुरूंची भक्तिभावे सेवा करावी असा त्यास उपदेश केलेला आहे. ज्यामुळे श्रद्धाळू समाज अवनितीच्या खोल गर्तेत कड्यासारखा कोसळला आहे. त्या भारतामधील गुरुकृपेच्या जादूचा परामर्श पूर्वीच घेतला आहे. पा आता एक तर समाज आधीच भरडलेला आहे आणि अजून हे भरडवतात त्यांना. कोण? हे पारमार्थिक गुरु लोक. मोटारीचा दरवाजा उघडणे किंवा टंकलेखन किंवा भोजनकला यासारखी साधी गोष्टसुद्धा आपणास शिक्षकाशिवाय शिकता येत नाही. तर विवेकी जीवन जगण्याकरता गुरूंची आवश्यकता आहे हे नाकारता येणार नाही. आजकाल अडचण आहे की ती ज्याला श्रुतीग्रंथात गुरु म्हणतात अशा योग्य प्रकारच्या शिक्षकाची. शंकराचार्य सद्गुरूंची लक्षणे प्रज्ञानम म्हणजे जो स्वतःमध्ये दिव्य जाणीव तत्वाच्या स्वात्म अनुभवामध्ये स्थिरावला आहे या अर्थप्रचूर शब्दाने निर्देशित करतात. बघा, प्रज्ञाम ते म्हणतात तो स्वतःमध्येच स्वतःच्या दिव्यत्वाच्या आत्मानुभवामध्ये स्थिरावलेला आहे. तो स्वतः पहिला तिथे स्थिर पाहिजे, त्याच्यावर तो आरूढ पाहिजे. सद्गुरूची उपासना म्हणजे केवळ वाढत्या तिटकाराने किंवा विषण्ण असमाधानाने केलेली त्यांची गुलामगिरी, देह शुश्रूषा नव्हे. बघा, आता काय करायचं, करायची पाळी आली म्हणून करायचे, त्यांच्या तिटकाऱ्याने नाही तर ती आनंद वृत्तीने, गुलामगिरी म्हणून नाही करायची. साधूचे दास म्हणजे गुलाम नसतात, ते खरे मालक असतात. शिष्य केवळ महात्म्यांच्या प्रेमाने आणि आदरभावाने देहभाव विसरून यांची सर्व काल आणि सर्व प्रकारे सेवा करीत असतो. त्या योगे साधकाला महात्म्यांच्या उत्तम गुणाची व त्यांच्या वैभवाची सतत स्मृती ठेवावी लागते. श्रीगुरूंच्या व्यक्तिमत्वाच्या द्वारा त्यांच्यामधील आदर्शाची सतत ठेवली गेलेली जाण, यामुळे त्या नवशिक्या साधकाची नैतिक गुणवत्ता आणि धार्मिक वृत्ती सावकाश आणि स्थिरपणे वाढीला लागते. हळूहळू त्यांची सेवा करतात, इतकी की तो आपल्या आंतरिक शुचित्वामध्ये चांगला स्थिरावतो. त्यांची सुषुम्ना करता करता तो सुद्धा त्या स्वरूपासारखा होऊन जातो. नाहीपेक्षा त्याला तेवढा विकास करून घेण्यास कित्येक वर्ष आणि तीही कष्ट घेऊन लागली असती. ती जी स्थिती प्राप्त करायची ती त्याला सहज भेट, म्हणून ते तर सेवा हाच दारवंटा. शिवाय द्रष्ट्याच्या स्वतःच्या आंतरिक अनुभवामध्ये निर्माण झालेल्या महात्म्यांच्या मूळ कल्पनांचा जर साधक शिष्याला फायदा करून घ्यावायचा असेल आणि जे त्याला महात्म्या गुरूंशी अनुसंधान साधण्याच्या कामी आवश्यक असते, तर त्याने सद्गुरूच्यावर हृदय आणि भावना यांच्याद्वारा नव्हे तर बुद्धी आणि तिचे आदर्श यांच्याद्वारा केलेली भक्ती शिष्यास महात्म्यांची अनुसंधान साधण्याच्या कामी लायक बनवते. नुसती श्रद्धा नाही पाहिजे त्यांच्यावर बुद्धिरूपी डोळसपणा पाहिजे त्यांच्याकडं, आणि त्यांच्या आदर्शाद्वारा केलेली भक्ती शिष्यास महात्म्यांशी अनुसंधान साधण्याच्या कामी लायक बनवते. उत्स्फूर्त क्षणी सद्गुरूंच्या मुखातून निर्माण जेव्हा गर्भितार्थ अचूक उत्स्फूर्त अशी सद्गुरूंच्या मुखातून जेव्हा गर्भितार्थ सूचक वचने महावाक्य कानी पडतात, तेव्हा शिष्यास त्याचा एकदम अर्थबोध होतो. त्या सेवेतून लगेच कळलं जातं. याच कारणाकरता श्री सद्गुरूंच्या उपासनेनेच शिष्य आपल्या मर्यादा बंधनातून मुक्त होण्यास समर्थ होतो, असे श्री शंकराचार्यांना सांगणे भाग पडते. बघा, श्लोक क्रमांक 32ला आपण थांबतोय. ते म्हणतात पहिले गुण पाहिजे, गुण पाहिल्यावर मुमुक्षुत्व पाहिजे. मुमुक्षुत्व झाल्यानंतर त्या सत्यस्वरूपाशी वैराग्य साधण्यासाठी, आपल्यावर सत्यस्वरूपाची प्रचिती येण्यासाठी त्याच्याशी सातत्यपूर्वक प्रयत्न पाहिजे. आणि त्याच्यानंतर ज्यांना परिपूर्ण ज्ञान झाले त्यांच्या संगतीत राहून त्यांची सेवा करता करता अर्धे गुण आपसुकात मिळतात आणि अर्धे आपल्या स्वयंप्रयत्नाने मिळतात. असो, आपण इथे थांबूया. विवेक चूडामणी ग्रंथ श्लोक क्रमांक 32ला थांबतोय. झालेली सेवा हृदयस्थ सद्गुरू सच्चिदानंद श्रीपाद बाबा रामदास बाबा, तसेच ग्रंथ विवेक चूडामणी त्यांच्या चरणावर, तसेच संत मालिका आणि
तुम्हा संत वृंदांच्या चरणावर सेवा समर्पित करून सेवेला आपण इथे पूर्ण विराम देऊया. पुंडलिक वरदे हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव पंढरीनाथ भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. जगद्गुरु संत तुकाराम महाराज की जय. शांती ब्रह्म एकनाथ महाराज की जय. सच्चिदानंद श्रीपाद बाबां की जय. सच्चिदानंद रामदास बाबां की जय. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त गोपाल कृष्ण भगवान की जय. बोलो रे भाई सब संतन की जय. गणपती बाप्पा मोरया. आता विश्वात्मके देवे येणे भाग्यज्ञ तोषावे. तोषोणी मज द्यावे पसाय दाने. जे कळांची व्यंकटी सांडो तया सत्कर्मी रती वाढो. भूता परस्परे जडो मैत्र जीवांचे. दुरितांचे तिमिर जावो. विश्व स्वधर्म सूर्य पाहो. जो जे वांछेल तो ते लाहो. प्राणी जात वर्षात सकळ मंगळी. ईश्वर निष्ठांची मांदियाळी. अनवर्त भूमंडळी भेटत पुता. चला कल्पतरुचे आरव. चेतना चिंतामणीचे गाव. बोलते जे अर्णव पियुषांचे. चंद्रमेचे अलांछन. मार्तंड जे तापईन. ते सर्वाही सदा सज्जन सोयरे होतो. किंबहुना सर्व सुखी पूर्ण होई त्रिलोकी. कधी जो आदि पुरुषी अखंडित आणि करतोपजीवे विशेष लोकीये. दृष्टादृष्ट विजय होवावेची. एत म्हणे श्री विश्वेश्वरा हो. आ होईल दान बसावो.